त्याला बोलवायचं. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपला अथर्ववेद कार्यक्रम सुरू आहे आणि खूप सुंदर पद्धतीने प्राध्यापक सुचेता सहस्त्रबुद्धे मॅडम घेत आहे, सर्वांना आवडत आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं अथर्ववेदचे हे महत्वाच्या लाईन वाचा. मग अथर्ववेद काय सांगतो तेही कळेल. तर जरूर हे वाचा, म्हणजे आपल्याला काही वेदांमध्ये काय म्हटलेलं आहे एवढा जरी भाग आपण समजून घेतला महत्वाचा आणि आपल्या सतत डोक्यात ठेवला तरी चालणार आहे. कारण सध्या वस्तुस्थिती बदलत चालली आहे. आजूबाजूचं आपलं जे युनिव्हर्स आहे हे बदल होत आहेत. पृथ्वी बदलत आहे, प्लॅनेट बदलत आहे, वातावरण बदलत आहे आणि सगळं विश्वच बदलत आहे. या अशा बदलणाऱ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात येतंय सगळ्यांना की सूर्याची उष्णता जास्त वाढत चालली आहे. पण ही सूर्याची उष्णता प्रखरता पृथ्वीकडनं येतेय, हे लक्षात घ्या. सूर्य काही देत नाहीये, पृथ्वी देतीये आपल्याला. सूर्य जे काही सोडत आहे ते पृथ्वीपर्यंत जातंय आणि पृथ्वीकडून आपल्याला परावर्तित होतंय. म्हणजे पृथ्वी खदखदतीये आतमध्ये, तिच्या उलाढाली चालल्यात, अंतःकरण तिचं तापून निघतंय. तिची ओढ चालली आहे विकासाकडं पृथ्वीची आतली. त्यामुळे या विकासाच्या ह्याच्यावर सगळं जे जे काही वाईट आहे ते धुवून काढणार आहे. सगळ्यांना शिक्षा तर मिळणारच आहे, आपण काय कर्म केली आतापर्यंतच्या जन्मात. त्यामुळं वाईट जे जे काही आहे ते प्रखरतेने बाहेर पडणार आहे सगळ्यांचं. त्यामुळे मी जे प्रश्न विचारला ध्यान ग्रुपवर आपल्या, की काय तुम्ही आजूबाजूला बघत आहात, इतरांचं जे होतंय ते आपलं होणारच आहे, कमी होणार आहे एवढंच आपण ध्यान करतो म्हणून. तर या सगळ्या प्रवृत्त्या ज्या आपल्या आहेत त्या बाहेर पडणार आहेत शुद्धीकरणासाठी. पण केव्हा आता यात आपण थोडंसं स्टेबल राहू शकलो तर. ठीक आहे, आपली चिडचिड होतीये, मनस्ताप होतोय, खाण्याचे पॅटर्न बदलतायत, झोपा येत आहेत, काम नको वाटतंय किंवा काही, हे सगळं आपण जर ध्यानधारणा जास्तीत जास्त वाढवल्या तर ह्या गोष्टी आपण यातून सही सलामत बाहेर पडणार आहोत. आणि आपल्याला आता पुढच्या जन्माची आपली कहाणी लिहायची आहे. हे आत्ता आपल्याला या क्षणी मिळत आहे. पुढच्या जन्माचा सिनेमा काय. मग हे सिनेमा काय, तर ह्याच्यात वेदांचं महत्व खूप आहे. उपनिषद, वेद यात सगळं लिहून ठेवलंय की आपला जन्म काय, जन्माचा उद्देश काय, आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी वेदातूनच कळतात. म्हणून आपण विहंगम तर्फे उपक्रम ठेवला, उपनिषद वेद सुरू केले दत्ता मॅडमनी. तर हे जे ज्ञान आपण घेतोय ते आत्मिक ज्ञान आहे. आणि सनातन, यातल्या बऱ्याच गोष्टी सनातन, की कुठलंही युग असू देत, कुठलाही काळ असू देत, हे ज्ञान असणारच असणार आहे, महत्वाचं. सत्य आहे, ते सनातन आहे, सत्य आहे. त्याला काही बदल असा काही होणार नाही. कुठलंही चालू देत, काल असू देत, काही असू देत. मग हे ज्ञान घेणं खूप महत्वाचं आहे आपल्या आत्म्याने. कारण शरीर सोडल्यानंतर हे ज्ञान, जो काही शरीर सोडल्यानंतरही आपला प्रवास सुरू होतो, ते या ज्ञानाचा आपल्या प्रवासात फार महत्वाचा रोल होतो. मग हे जास्तीत जास्त घेणं महत्वाचं आहे. कळू देत न कळू देत, हे बघा, बुद्धी हे खूप दूरची गोष्ट आहे. बुद्धीने बऱ्याच गोष्टी साध्य होत नाहीत, ज्या हृदयाने होतात, प्रेमाने होतात, भावाने होतात. भाव, आपण जर भाव ठेवून इथे बसलो ना, भाव ठेवून जर ग्रहण केलं ना, समजू न समजू एक वेळ अशी येणार आहे की त्याचं उकलन होणार आहे आणि त्याचं अवलंबनही होणार आहे नकळत. पण ग्रहण करून ठेवणं हे मात्र आपल्या गरजेचं आहे. ग्रहणच नाही ठेवलं तर ते कसं काय आपल्याला समजणार आहे आणि त्याच्यामधलं जाणीव होणार आहे. तर प्रामाणिकपणे भाव निर्माण ठेवून, खूप पवित्र आपण काही ऐकतो हे ठेवून जर भावानी बसलो तर हे खूप गोष्टी होणार आहेत, जेवढं ज्ञान आणि बुद्धीने होणार नाहीये. या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. हृदयाची ताकद 5,000 पट आहे मेंदूपेक्षा. आणि हृदय हा आपला पहिला मेंदू आहे, म्हणून हृदयाने जोडायचे. जो कोणी वक्ता आहे त्याला हृदयाने जोडणं फार गरजेचं असतं. म्हणजे त्याच्या डोक्यातलं आपल्या डोक्यात जात. हे काही ऐकणं हे महत्वाचं नाहीये, कनेक्शन महत्वाचं आहे. हृदय टू हृदय, डोकं टू डोकं. आणि मॅडम जे काही वाचतायत ते अथर्ववेद हे जे पुस्तक आहे ते, म्हणून नुसती पुस्तकं जरी डोक्याखाली ठेवली तरी आपल्या आचरणात येतात. हे ज्ञान हवेतनं आपल्या मेंदूत जातं, लक्षात घ्या. आणि एकीने जरी समजलं तरी 10 जणींना फायदा होणार आहे. ग्रुपवर काही एखादं दुसरं वाक्य आजच्या रोजच्या सेशन मधलं टाकलं तर 10 जणींच्या डोक्यात ते सहजतेने जाणार आहे, तेवढं तरी लक्षात ठेवणार आहे.
ही कर्म आपल्याकडनं घडण्याची गरज आहे जास्तीत जास्त. कारण हे काय परिवर्तन चाललंय, या परिवर्तनात काय महत्वाचं आहे, हे जेवढा प्रसार तुम्हाला करता येणार आहे तेवढा तुम्ही करायचा आहे. जास्तीत जास्त वेळ त्याला द्यायचा आहे. आणि असं जर केलं तर आपोआप या आपल्या ज्ञानाच्या ज्या अवस्था आहेत त्या पुढे आपोआप जातात. तर हे मी थोडंसं सांगितलं आज. तर चला, मी सुचेता मॅडमना म्हणतेय की मॅडम तुम्ही सुरू करू शकता, मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. हा, करा. सुंदर तुम्ही दिसत आहात, गोड आवाज. सुरू करा. आत्मवंदन सर्वांना. सुदर्शन पिरॅमिड आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला वंदन. मंगल मॅडमचे अतिशय आभार आणि धन्यवाद आणि त्यांनाही वंदन. आणि वेदव्यास मुनींना वंदन करून आपण वेदाबद्दलचं पुढचं ज्ञान घेण्यास सुरुवात करूया. आज मी जे सांगणार आहे ते वेदामध्ये वेगवेगळ्या रोगांवरती अचूक असे इलाज सांगितलेले आहेत. म्हणजे ते इलाज जे आहेत ते वेगळे आहेत, ते करत राहायचे इलाज, आणि ते करत असताना ही सगळी सुक्त जी आहेत त्या ते मंत्रोच्चार करायचा त्याच्याबरोबर. आणि मग आपण बघितलंच आहे की अथर्ववेदातल्या मंत्राचं सामर्थ्य असं आहे की जरी काळ, वेळ, ऋतू, स्थिती काही न बघता, मुहूर्त काही न बघता नुसतं ह्याचं मंत्रोच्चारण केलं तरी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. तर चला आपण सुरुवात करूया. प्रथम इथे म्हटलेलं आहे की एकंदर आपल्याला कसं रोगापासून मुक्ती मिळावी म्हणून हे सूक्त आहे. आणि ह्याच्यामध्ये अंजन नावाचा एक वृक्ष असतो, त्या अंजन वृक्षापासून एक मणिबंधन बनवतात. म्हणजे आता बहुतेक अथर्ववेद तसाच आहे, सगळं ते काहीतरी बनवतात, तोडगे काढतात, नंतर काळा दोरा बांधा, अमुक करत असत, तसं ते अंजन वृक्षापासून ते मणिबंधन बनवतात. आणि आपण बघितलं की अथर्व वेदातील देवता सुद्धा आपल्याला कधी माहिती नसलेल्या आहेत. तर नवीन नवीन देवता त्यांनी इथे निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये निऋती देवता म्हणून एक देवता आहे. तर ती निऋती देवता आहे, ती कोपली की जो रोग होतो किंवा एकंदर मनुष्याला रोग व्हायचा, आणि तो रोग जो आहे त्याच्यासाठी निऋती महाशांती करायला लागायची. आणि त्या महाशांती प्रसंगी अंजन मण्याचं मणिबंधन बांधायला लागायचं. आणि ते मणिबंधन बांधत असताना आणि ती निऋती देवीची महाशांती करत असताना हे मंत्र म्हटले जायचे. तर बघा ते मंत्र काय आहेत. आयुष्यवर्धक आणि शुद्ध औषधी म्हणून सुविख्यात असणाऱ्या हे कल्याण स्वरूप अंजन मणे. अंजन मण्याला काय म्हटलेलं आहे की तो आयुष्यवर्धक आहे आणि अतिशय शुद्ध अशी ती औषधी आहे. आयुष्यवर्धक आणि शुद्ध औषधी म्हणून सुविख्यात असणाऱ्या, कल्याण स्वरूप सगळ्यांचं कल्याण करतो तो अंजन मणे, तू आणि तुझे जल मला निर्भय बनव. तू मला निर्भय बनव आणि तुझे जल म्हणजे त्याच्यापासून तो मणी पाण्यात टाकून जे जल केलेलं असतं ना, ते जल मला निर्भय बनव. असाध्य पंडुरोग, महाभारतात पंडुरोगाचा उल्लेख आपण ऐकलेला आहे. पंडुराजाला पंडुरोग झालेला असतो. असाध्य पंडुरोग, अंगभेद, तसेच असाध्य व्रणादी रोग, व्रण उमटणारे जे रोग असतात ना, व्रणादी रोग या अंजन मण्याच्या प्रभावाने नष्ट होऊन जावत. भूमीमध्ये उत्पन्न झालेला, कल्याणप्रद असलेला, जीवनदायी आणि प्रभावी असलेला अंजनमणी मला निरोगी बनवो. हे जीवनप्रद आणि प्राणस्वरूप अंजनमणी, माझे प्राणरक्षण कर आणि तू मला दीर्घायुषी बनव. हे निऋती स्वरूप म्हणे, माझे प्राणरक्षण करून तू मला निऋती पाशातून विमुक्त कर. या निऋती देवतेचा जो पाश माझ्या भोवती गच्च आवळलेला आहे आणि म्हणून मी रोगी झालेलो आहे, म्हणून मला वेगवेगळे रोग होत आहेत, तर त्याच्यापासून तू माझे रक्षण कर. समुद्र गर्भामध्ये उत्पन्न झालेल्या
हे विद्युत पुष्प अथवा अंतरिक्षीय उदक स्वरूप अंजनमणे, तू प्राणवायू स्वरूप आहेस, म्हणून माझ्या प्राणांचे तू रक्षण कर. तू सूर्यात्मक चक्षुस्वरूप आहेस, म्हणून माझ्या नेत्रांचे सुद्धा तू रक्षण कर. बघा, त्या अंजनमण्याला अनेक ह्याची उपमा दिलेली आहे. कसा तो अतिशय प्रभावी असा मणी आहे आणि कसे वेगवेगळे रोग तो नाहीसे करणार आहे, इतकं त्याचं महात्म्य इथे सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात इथे आपण असं धरायचं आहे की आपण जेव्हा एखादा रोग झाला म्हणून औषध घेत असतो, त्या औषधावर आपली श्रद्धा पाहिजे. आता इथे हा अंजनमणी आहे तो रोगनिवारक म्हणून त्याचा वापर केलेला आहे. औषध पण आपण रोगनिवारक म्हणूनच वापर औषधाचा करतो. औषधाला पहिल्यांदा यांनी इथे नमन केलेलं आहे. अथर्ववेद काय सांगतो की जो तुमच्यावर उपचार करणार आहे, डॉक्टरांवर तर तुमचा विश्वास पाहिजेच पाहिजे, पण डॉक्टरांनी दिलेल्या औषधावर पण तुमचा विश्वास पाहिजे. आणि हे छान आता नवीन मला समजलंय, मी आता पुढे करायचं ठरवलंय. आपण जे औषध घेतो त्याला घेण्याआधी प्रथम नमन करायचं आणि मनामध्ये म्हणायचं की हे औषधी तू मला रोगमुक्ती दे आणि तू रोगाला दूर पळवून लाव. बघा पुढे, त्रिकुट पर्वतावर उत्पन्न झालेल्या हे देवांजना पर्वतीय अथवा अन्य औषधी तुझी बरोबरी करू शकतच नाही, म्हणून तू माझे रक्षण कर. राक्षोघ्न आणि रोगनाशक म्हणून सुविख्यात असणारा त्या अंजनमण्याचं सगळं कुठे तो उत्पन्न झालेला आहे आणि कसा तो वेगवेगळ्या रोगांवर उपयुक्त आहे, तर त्याचंच वर्णन आहे. रोगनाशक म्हणून सुविख्यात असणाऱ्या अंजनमणे, आमचे रोग नष्ट कर आणि तू आम्हाला निरोगी बनव. हे वरुण राजा, मानवी जन, हे आता जे या सुक्तामध्ये हे जे एक पालुपद आहे ते जरा मला सुद्धा का इथे ते असावं असा प्रश्न पडलाय. बघा, तुम्हाला पण काही सुचत असेल तर. हे सत्यानृत्त समीक्षक वरुण राजाला म्हटलेलं आहे. हे वरुण राजा, मानवी जन कसे असतात बघा. मानवी जन सदैव असत्य भाषण करत असतात, खोटं बोलतात मानवी जन. आणि हा समर्थ अंजनमणी त्या पापातून आमची मुक्तता करो. त्यांनी ऍक्सेप्ट केलेले आहे की माणसं खोटी बोलणारीच असतात, कधी ना कधी ती खोटं बोलतातच, त्यामुळे जे आम्हाला पाप लागतं, तर हे अंजनमण्या तू त्या पापातून आमची मुक्तता कर. जलदेवता, धेनू आणि वरुण राजाच्या साक्षीने मी अशी प्रार्थना करतो की सहस्रवीर्य अंजनमणी त्या पापातून आमची मुक्तता करू. तर अशा तऱ्हेने जी औषधी आहे, अतिशय प्रख्यात अशी औषधी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आताही असेल ते औषध, पण त्याला दुसरं काहीतरी म्हणत असतील. तर हे जे अंजनमण्याचं मणिबंधन बांधताना हे सुक्त हे मंत्र म्हणायचे आहेत. आणि मंत्राचं सामर्थ्य फार पूर्वीपासून आपल्याला माहिती आहे की मंत्राचं सामर्थ्य खूप असतं. आपण घरामध्ये सुद्धा जरी कधी मंत्रोच्चारण करणारा यज्ञ केला किंवा एखादा ब्राह्मण बोलवून मंत्राचं उच्चारण होईल असं काही प्रोग्राम एखादा केला, रुद्र म्हटला, तर त्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर ह्या मंत्रामध्ये सुद्धा भरपूर सामर्थ्य असतं, हे वेदकालापासून त्यांनी सूचित केलेलं आहे. आता पुढचं बघा, रोगनाशन सुक्त असं त्याला नाव दिलेलं आहे. हृदयरोग नाहीस करणार असं हे सूक्त आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, हे रुग्ण म्हणजे उपचार ते करतच आहेत आणि उपचार करता करता शिवाय हे मंत्र म्हणायचे आहेत. रुग्णा तुझा हृदरोग आणि कावेळीला इथे हरिमा नाव म्हटलेलं आहे. तर कावीळ आणि हृदरोग हे आता कलियुगामध्ये पण सगळ्यांना माहिती असलेले रोग आहेत. तर हे रुग्णा तुझा हृदरोग आणि कावीळ, कावीळ झाल्यावर पित्तवर्ण होतो ना, डोळे पिवळे होतात, अंग पिवळं होतं वगैरे. तर हे सर्व नाहीसे हो, पित्तवर्ण नाहीसे हो आणि रक्तवर्ण धेनूप्रमाणे तुझा वर्ण आरक्त हो. म्हणजे कशी त्यांनी प्रार्थना केली आहे की तुझे आता पिवळा पिवळा दिसत आहेस हे रुग्णा, ते तुझा तो वर्ण नाहीसा होऊ दे आणि एखादी रक्तवर्णाची जी तांबडी गाय असते त्याप्रमाणे तुझा वर्ण होऊ दे. हे रुग्णा तुझ्या शरीरास
दीर्घायुष्य निदर्शक रक्तवर्ण प्राप्त होते. आपण म्हणतो ना, एखादा मनुष्य निरोगी असेल तर त्याचे गुलाबी गुलाबी चेहरा असतो, हात गुलाबी असतात, नख गुलबट असतात. असं अतिशय निरोगी शरीराची लक्षण आहेत. ते इथे म्हटलेलं आहे. तुझ्या शरीरास दीर्घायुष्य निदर्शक. दीर्घायुष्य एखाद्या व्यक्तीला आहे हे कसं ओळखायचं, तर तो निरोगी असेल. तर तो कसा असेल, तर तो रक्तवर्णी गुलाबी वर्णाचा असेल. दीर्घायुष्य निदर्शक रक्तवर्ण तुला प्राप्त होऊ दे आणि तू निरोगी हो. हे रुग्णा, रक्तवर्णीय धेनूंचा रक्तिमा आणि सामर्थ्य तुला प्राप्त हो. हे रुग्णा, तुझ्या शरीरातील पीतवर्ण नाहीसा होऊन तो तुला तू सदैव दीर्घकालपर्यंत निरोगी राहून तुला आरोग्ययुक्त दीर्घायुष्य लाभो. आता त्या रोगाचं त्याला कावीळ झालेली आहे किंवा हृदरोग आहे असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यावर उपचार करत असताना त्याच्याबरोबर हे मंत्र म्हणायचे. आणि मंत्राचं सामर्थ्य खूप आहे आणि त्याच्यामुळे त्या रोगाला रोगमुक्त होण्यास मदत होते. आता पुढील आहे ते श्वेतकुष्ठनाशक लेप. श्वेतकुष्ठ म्हणजे कोड असतं ना, त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. आणि श्वेतकुष्ठनाशक लेप तयार केलेला आहे त्यांनी. आणि ते एक वनस्पती आहे. ती वनस्पती जंगलात जाऊन त्यांनी त्या नाशक वनस्पतीची निवड केलेली आहे, शोधून काढलेली, आणि त्याचा लेप तयार केलेला आहे. तर तो लेप लावत असताना रुग्णाला पुढील सूक्त म्हणायचे आहे. हे हरिद्रा कृष्णा, म्हणजे भृंगराज. भृंगराज आता आयुर्वेदी औषधावरती आपण भृंगराज हे नाव ऐकलेलं आहे. तर भृंगराज हे सुद्धा एक वनस्पतीच आहे की जी अं, हे करते, ठीक करते, रोग नाहीशी करणारी आहे. हरिद्रा म्हणजे हळद आहे. तर हळदीला पण बघा, आपण जे जे उपचार करतो त्या सर्वांना आधी विनंती केलेली आहे, त्याला नमस्कार केलेला आहे. हे हरिद्रा आणि भृंगराज औषध आणि इतर औषधी वनस्पतीनो, या रुग्णाचे शरीर तुम्ही कुष्ठरहित करा आणि पांढरे केस तुम्ही कृष्णवर्णीय करा. आणि इथे त्यांनी असा उल्लेख दिलेला आहे की वृद्धापकाळी पांढरे झालेले केस सुद्धा कृष्णवर्णीय करण्यासाठी याचा उपयोग करतात. म्हणजे त्या भृंगराजचा उपयोग करतात. आणि भृंगराज आयुर्वेदाचं जे तेल आहे ते खरोखर अतिशय उपयुक्त आहे. कारण मी तुम्हाला हे सांगते, माझे वडील ते कायम भृंगराज तेल लावायचे आणि शेवटपर्यंत अगदी 80व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं, पण त्यांचे केस काळे होते. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं मला आता वाटायला लागलंय. त्या केस, वृद्धापकाळामुळे होणारे पांढरे केस सुद्धा काळे होतात किंवा ते पांढरेच होत नाहीत, अशी अतिशय चांगला गुण या भृंगराज वनस्पतीमध्ये आहे. हे औषधीनं या रुग्णाचे कुष्ठ आणि श्वेतवर्ण, म्हणजे जे पांढरकोड झालेलं आहे ते तुम्ही पूर्णतः नष्ट करा. हे रुग्ण, तुझा पांढरेपणा समूळ नष्ट होऊन तू पूर्ववत हो. कृष्णवर्णीय स्थान आणि अस्थान युक्त अशा हे निली औषधे. आता निली नावाचं एक औषध त्यांनी आणलेलं आहे. निलिका वनस्पतीचा कसं आहे बघा, ते निलिका नावाची वनस्पती असते आणि त्याचा शुष्क गोमयातील लेप त्यांनी रुग्णाला सगळीकडे लावलेला आहे. तो लावायचा असतो. आपण म्हटलं होतं ना की आयुर्वेदाचा पण अंतर्भाव आहे. तर ह्या सगळ्या कुठल्या कुठल्या पर्वतावर असलेल्या निबिड अरण्यातल्या वनस्पती तेव्हा माहिती होत्या सगळ्यांना. आणि त्या वनस्पती आणत असत, त्याचं चूर्ण करत असत, लेप करत ते असताना प्रार्थना करायची आहे. त्या वनस्पतीला वंदन करायचं आहे. तो जो आपण उपाय करणार आहोत, ते चूर्ण आणलेलं आहे, ती वनस्पती आहे, त्याला आपण सांगायचंय की ह्या माझ्या रुग्णाला तू आता बरं कर. कृष्णवर्णीय स्थान आणि अस्थान युक्त अशा ही निली औषधे आपल्या गुणांमुळे तू रुग्णांचा रोग नष्ट कर. अस्थीपर्यंत दृढमूल झालेला रोग, आपण म्हणतो ना, ताप अगदी त्याच्या हाडापर्यंत पोचलाय, म्हणजे दीर्घकाळ असलेला तो रोग आहे. किंवा कुष्ठरोगामध्ये सुद्धा अस्थीपर्यंत गेलेला असतो तो. तर अस्थीपर्यंत दृढमूल झालेला, घट्ट जाऊन बसलेला
तो रोग नष्ट करणाऱ्या निली औषधे. निली औषधेचा आधी गुणगान केलाय. हे निली औषधे, तू कशी आहेस, की तू कुठचाही हाडापर्यंत गेलेला रोग सुद्धा बरा करतेस, अशी तुझी ख्याती आहे. तर हे निली औषधे, तू रुग्ण शरीराचा पांढरेपणा आणि त्याच्यात हाडापर्यंत गेलेला रोग पूर्णतः नष्ट कर. श्वेतकुष्ठनाशन. आता इथे परत पांढऱ्या कोड्यावरच पुढे जे आहे, एक वनस्पती, श्वेतकुष्ठनाशक औषधी वनस्पती. त्यांनी कशी आहे ती ते सांगितलेलं आहे, कुठून आली ती बघा, कशी काढलेली आहे बघा. आता नवजात गरुड पक्ष, नवजात जो गरुड पक्ष असतो ना, आधी गरुड पक्ष दिसायला तिथे मारामार आहे, तर नवजात म्हणजे तो नुकता जन्मलेला पाहिजे. नवजात गरुड पक्ष्यांच्या पित्तरूपाने उत्पन्न झालेली असते ही निली औषधी. आधीच्या सुक्तामध्ये निली औषधाचा उल्लेख आहे. ती कुठून आली? नवजात गरुड पक्षाच्या पित्तरूपाने उत्पन्न झालेल्या निली औषधीला आसुरी स्त्रीने जिंकून तिचे वनस्पतीमध्ये रूपांतर केले, आणि म्हणून ते कुष्ठनाशक औषध म्हणून त्या स्त्रीने ते सिद्ध केलेले आहे. आणि म्हणून निली वनस्पती हा कुष्ठरोग नष्ट करून कातडीचा रंग पूर्ववत बनवते. म्हणून तिचे पण आपण आभार मानायचे आहेत आणि तिला आव्हान करायचं आहे की हे निली औषधे तू माझ्या रुग्णाला बरं कर. आता पुढचं जे सुक्त आहे ते ज्वरनाशन सुक्त. ज्वरनाशन म्हणजे ताप, ज्वर म्हणजे ताप येथे. धार्मिक जनांना आह्वनीय अशा जलप्रविष्ट अग्नीमध्ये जन्म घेणाऱ्या हे ज्वरा. आता त्या ज्वराला पण हाका मारलेली आहे आपल्याला जो ताप येतो. अरे हे तापा, स्वपिता अग्नीच्या साक्षीने तू रुग्णास स्वपाशातून मुक्त कर. धार्मिक जनांना आवहनीय अशा जलप्रविष्ट अग्नीमध्ये जन्म घेणाऱ्या हे ज्वरा, स्वपिता प्रविष्ट अग्नीमध्ये जन्म घेणारा ज्वर असं का म्हणण्यात आलंय, याचं मला असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये 75% पाणीच असतं, त्याच्यामध्ये अग्नीने प्रवेश केलेला आहे. जलप्रविष्ट अग्नीमध्ये जन्म घेतलेल्या हे तापा, हे ज्वरा, तू त्या अग्नीच्या साक्षीने तू रुग्णाला स्वपाशातून मुक्त कर. तुझा जो पाश तू टाकलेला आहेस या रुग्णावरती, तो पाश नाहीसा कर आणि तू रुग्णाला मुक्त कर. स्वतः उष्णतायुक्त आहेस, स्वतः संतापजन आहेस आणि स्वतः काष्ठोत्पन्न आहेस. काष्ठोत्पन्न म्हणजे दोन काटक्या एकमेकावर घासल्या की काड्यापेटी लागत नाही, तर त्याच्यातून अग्नी निर्माण होतो, म्हणून अग्नीला काष्ठोत्पन्न म्हटलेलं आहे. स्वतः तू उष्णतायुक्त आहेस, संतापजनक आहेस आणि काष्ठोत्पन्न असूनही तू रुग्णास पांडुवर्णीय बनवून टाकलेले आहेस. तर हे ज्वरा, अग्नीच्या साक्षीने तू रुग्णास स्वपाशातून मुक्त कर. हे शरीर शोषक, तापदायक, वरुणराजपुत्र आणि रक्त शोषणाऱ्या ज्वरा, स्वपिता अग्नीच्या साक्षीने तू रुग्णास स्वपाशातून मुक्त कर. स्वपिता अग्नी म्हणजे जेव्हा ताप येतो तेव्हा आपल्या शरीरातच त्या अग्नीने प्रवेश केलेला आहे, स्वपिता अग्नी, आणि त्याच्या साक्षीने तू रुग्णास स्वतःच्याच पाशातून, त्या ते जो पाश टाकलेला आहे तू रुग्णाच्या भोवती, त्यातून तू मुक्त कर. 1, 2 अथवा 3 दिवसाआड येणाऱ्या, आपल्याला असाही ताप माहिती आहे की जो दर दिवसाआड येतो किंवा 4 दिवसाने एकदा येतो किंवा एकदा विशिष्ट वेळेस येतो. तर 1, 2 अथवा 3 दिवसाआड येणाऱ्या हे शरीर शोषक ज्वरा, मी तुला वंदन करीत आहे, तू रुग्णाचे शरीर सोडून दे. म्हणजे आता कशी ही सगळ्या त्यांच्या ऋषीमुनीने रचलेलं आहे, कसं त्यांच्या मनामध्ये आपण जे ग्रॅटिट्यूड म्हणतो त्याची, तसाच हा थोडासा प्रकार आहे की आधी त्याला तुम्ही हे द्यायचं की हे बाबा तू आता जा, आणि आम्ही तुला आधी वंदन करतो आणि तुझी प्रार्थना करतो की तू ह्या रोग्याचं शरीर सोडून जा, आणि त्याबद्दल आम्ही तुला मग धन्यवाद देत आहोत. तू इथे कायमचा राहू नकोस. दर दिवसानी, 1 दिवसानी, 2 दिवसानी, 3 दिवसानी येत असशील तर ते काही आम्हाला मान्य नाहीये, आणि तू ह्या रुग्णाला कायमचा सोडून जा. आता पुढचं सुक्त बघूया. असं वेगवेगळ्या रोगांवरती ती सुक्त दिलेली आहेत आणि मी म्हणते तसं
प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक खंडामध्ये अशी 2-3 सूक्त आहेत, त्यामुळे ती अशी शोधून काढायला लागत आहेत आपल्याला. 203 पानावरच 116वं रोगनाशक सूक्त, सप्तम कांडातला 116वं सूक्त आहे. गात्रे शिथिल करणाऱ्या, ताप आला की अगदी आपल्याला गळून गेल्यासारखं होतं ना, म्हणून गात्र शिथिल करणाऱ्या, अस्वस्थताकारी, अस्वस्थपणा वाढतो, क्रूर आणि आक्रमक अशा उष्ण ज्वराला, तसेच मानवी इच्छानाशक शीतज्वराला मी वंदन करत आहे. कसा हा रोग असतो? ताप आला की आपल्याला गळून गेल्यासारखं होतं, गात्र शिथिल होऊन जातात, आपण अस्वस्थ होतो. तर त्या ज्वराला काय म्हटलेलं आहे? क्रूर आणि आक्रमक उष्ण ज्वराला. आणि मानवी इच्छानाशक, सगळ्या इच्छा नाहीशा होऊन जातात, खाण्यापिण्यावर इच्छा राहत नाही, कुठे जावंसं वाटत नाही. शीतज्वराला, शीतज्वर का म्हटलेलं आहे? थंडी ताप, आपल्याला थंड वाटून थंडी ताप येतो. तर त्या दोन्ही ज्वरांना, आधी ज्वराला बाबा वंदन केलेलं आहे, तू इथून जा. तर ह्या ज्वराला मी वंदन करतो. आणि पुढे काय म्हटलंय बघा, एक दिवसाआड, 4 दिवसांनी अथवा अनियमित येणाऱ्या अशा ज्वरा तू मंडुकाप्रत निष्क्रमित होऊन जा. तू एखाद्या मंडुकासारखा निष्क्रमित होऊन जा, तुझा क्रम हा नष्ट कर आणि तू इथून निघून जा, असं त्या ज्वराला सुद्धा, ज्वराची सुद्धा प्रार्थना केलेली आहे. आपल्याला कधी असं आठवत नाहीये की आपण ज्वराची, तापाची प्रार्थना करून त्याला तू निघून जा असं कधी कोणी सांगितलेलं असेल. तसा हा वेगळाच विचार इथे मांडलेला आढळतोय. आता पुढील एक सूक्त घेऊया आपण, 124. शीत ज्वर वर्णन आणि मंडप्रयोग सूक्त आहे ते. ऋषी भृगु अंगिरस, प्रत्येकाची ऋषी आणि देवता वगैरे असं दिलेली आहे. ते काही आपल्याला जास्त खोलामध्ये जायचं नाही, कारण त्याची आपल्याला आता जरूर नाहीये. या सूक्तामध्ये 1-2 दिवसाआड येणाऱ्या हिवतापाचा निर्देश आढळतो. या सूक्तामध्ये ज्वराला महावृक्ष, मृजवत, बाहुली, गंधार, अग आणि मगध अशा 14 देशांमध्ये निष्क्रमित होण्याची प्रार्थना आढळते. त्यावरून अथर्व वेदकाली हे देश आर्य संस्कृती बाहेर असावे असे दिसून येत आहेत. आता मंड जे म्हटलेलं आहे ना, या मंड प्रयोग करतात. मंड म्हणजे लाह्या, लाह्या असं इथे दिलेलं आहे. तर त्या लाह्याचं पाणी द्यायचंय, आणि ते लाह्याचं पाणी आपण जेव्हा त्या रुग्णाला पाजत आहोत तेव्हा म्हणायचे हे मंत्र आहे. अग्नी, सोम, ग्रावन, वरुण आदी यज्ञीय देवता, ह्या सगळ्या यज्ञासाठी लागणाऱ्या देवता आहेत. तसेच वेदी, यज्ञाची वेदी, दर्भ, दर्भाचं आपण हवन करतो. प्रज्वलित झालेल्या समिधा, आपण त्या समिधा त्याच्यात टाकल्यानंतर त्या पेटून उठतात. आणि यज्ञीय इतर साधने, यज्ञासाठी वापरलेली जी इतर साधनं आहेत, यजुर्वेदाचा याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे थोडक्यात यज्ञासाठी काय काय लागतं. तर ही जी यज्ञीय साधने आहेत, हे साधनांनो तुम्ही आमचा ज्वरस्वरूपी शत्रू नष्ट करून टाका. आता यज्ञाला प्रार्थना केली, यज्ञाची वेदी, त्याच्यात टाकलेल्या समिधा, त्याच्यासाठी पाचारण केलेले देवता, देव सगळे, त्यांना आम्ही विनंती करतोय, त्यांच्या पुढे आम्ही हात जोडतोय आणि त्यांना काय सांगतोय, आमचा ज्वरस्वरूपी शत्रू इथे आलेला आहे, आमच्या घरामध्ये ठाण देऊन बसलेला आहे, ज्वरस्वरूपी शत्रू तू नष्ट करून टाक. रुग्णांना पीतवर्णीय बनवणारा, अग्निसदृश शोषक आणि पीडाकारक ज्वर नाहीसा हो. हे ज्वरा तू आमच्या घरापासून आणि आमच्या स्थानापासून दूर जा. सशक्ताला अशक्त बनवणाऱ्या ज्वराला मी वंदन करत आहे. सशक्त माणूस ताप आल्यानंतर कसा होऊन जातो? अशक्त. सशक्ताला अशक्त बनवणाऱ्या ज्वराला मी वंदन करत आहे आणि त्याला अधोमार्गाने नष्ट करत आहे. तो दुसऱ्या देशामध्ये निष्क्रमित हो. आपल्या देशातून
हाकलून देतोय आपण त्याला. आता कोविड बिविड साथ आली होती, सर्व देशात आली होती, पण असं आपल्या देशात एखादी कुठची साथ नाहीये तर आपल्याला बरं वाटतं ना. आणि कधी कधी आपल्याला पण वाटतं जाऊ दे बाबा ही दुसरीकडे, हे काही इथे नको. तर ते तसं त्यांनी म्हटलेलं आहे. सशक्ताला अशक्त बनवणाऱ्या ज्वराला मी वंदन करत आहे आणि दुसऱ्या देशामध्ये तो निघून जाओ अशी प्रार्थना करत आहे. हे शीत अथवा खोकल्याने रुग्ण शरीर कंपित करणाऱ्या उष्ण अशा भयंकर ज्वरा, तुझ्या पिढीपासून तूच आता आम्हाला वाचव. हे ज्वरा, अन्य क्षेत्रात तुला राहायचे नसेल, अन्य क्षेत्रात तुला राहायचे नसेल तर आमच्या येथे तू राहू शकतोस, पण आमच्या अंकित तुला राहायला लागेल आणि आम्हाला तुला सुखी करायला लागेल. स्वसामर्थ्याने तू जर आम्हाला त्रस्त करशील. तुला आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय म्हंटल हे जरा छान इंटरेस्टिंग आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये त्या ज्वराला हाकलून दिलेलं आहे, आमच्या देशातून आमच्या स्थानापासून तू निघून जा. बरं, आता तो ज्वर जात नाहीये. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, बरं तुला जायचं नसेल तर तू आमच्या क्षेत्रात राहू शकतोस, पण जर आमच्या क्षेत्रात तुला राहायचं असेल तर आम्हाला अंकित होऊनच तुला राहायला लागेल. आम्ही म्हणू तसंच तुला वागावं लागेल आणि आम्हाला तुला सुख द्यायला लागेल. स्वसामर्थ्याने तू आम्हाला जर त्रस्त करणार असशील तर आम्ही तुला दुसऱ्या देशामध्ये पुन्हा निष्क्रमित करून टाकू. म्हणजे परवानगी दिली तू राहायचं तर हा बाबा, पण आम्हाला त्रास द्यायचा नाही, कोणालाही अशक्त बनवायचं नाही. आणि स्वसामर्थ्याने जर तू आम्हाला परत त्रास द्यायला सुरुवात केली तर मात्र तुझं उच्चाटन आम्ही करून टाकू. ताप किंवा खोकला, त्या तापाला बलास असं नाव आहे पूर्व याच्यामध्ये वेदकाळामध्ये, आणि खोकल्याला कास. ताप अथवा खोकला अथवा ते दोन्ही घेऊन आलेल्या ज्वरा, खोकला पण आहे ताप पण आहे, दोन्ही घेऊन आलेल्या ज्वरा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना करत आहे, तू आमच्या फार जवळ येऊ नकोस. हे ज्वरा आपल्या तापरूपी बंधू आणि कासिकारूपी भगिनी म्हणजे खोकला आणि ती उष्णता आणि क्षयरूपी पुतण्यासह तू विजन प्रदेशात ताबडतोब निघून जा. म्हणजे तुझ्या बरोबर तू खोकला आणलाय, सर्दी आणलाय, ताप आणलाय, तर हे सगळं तू त्या सगळ्यांना तुझ्या घे. कोण तुझे भाचे पुतणे बंधू भगिनी आणलेले असतील, काहीही कोणतंही लक्षण, कधी कधी होतं बघा, ताप बरा होतो पण खोकला राहतो, खोकला जातो पण सर्दी राहते, म्हणजे पूर्णपणे बरं कधी कधी आपण होत नाही. तर ते पण त्यांना तेव्हा माहिती होतं आणि त्यांनी लिहिलेलं आहे की हे ज्वरा तू तुझ्या बरोबर काय काय आणलायस, तुझे भाऊ बहिणी ताप ताप आणलाय, सर्दी आणली, खोकला आणलाय, अंगदुखी आणले, तर तुझ्या या सगळ्या गोतावळ्याला घेऊन तू दूरच्या प्रदेशात निघून जा. तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी दरवर्षी ग्रीष्म आणि वर्षा ऋतूमध्ये, बघा ऋतू सुद्धा तेच आहेत आजारी पडायचे. आपण म्हणतो ना ग्रीष्म ऋतू, आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे आता उन्हाळ्याचा अतिशय ताप जो होत असतो तेव्हा साधारणपणे आपण म्हणतो ना हवा बदलली म्हणून आपल्याला हे इन्फेक्शन होत आहे, ताप तापल्यासारखं झालंय, ताप येतो काही काही जणांना. किंवा वर्षा ऋतू, वर्षा ऋतूमध्ये सुद्धा हवा बदलली, पाऊस सतत पडत असतो, सर्दी खोकल्याचा संचार सगळ्यांच्या मध्ये होतो. तेव्हा दरवर्षी ग्रीष्म आणि वर्षा ऋतूंमध्ये तू येतोस अथवा नेहमी येतोस. काही 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 ज्वर असतात ते ऋतू बघत नाहीत, नेहमी येतोस. तर अशा ज्वराला आम्ही अगदी दूरच्या देशामध्ये हद्दपार केलेल्या सैनिकाप्रमाणे हाकलून देत आहोत. हद्दपार कसं करतात एखाद्या सैनिकांना, शत्रूच्या सैनिकांना, सैन्याला, तसं आम्ही तुला लांबच्या देशामध्ये हाकलून देत आहोत. म्हणजे आमच्या इथून तुझा, पण तू कुठच्या तरी दुसऱ्या देशामध्ये ताबडतोब निघून जा. आता पुढचं जे सुक्त आहे ते कृमीनाशक सुक्त. कृमी माहितीयेत, एक तर जंत आपल्याला कृमी म्हणून माहितीये, त्याचा पण त्रास होत असतो, मुलांना होतो, मोठ्यांना पण होतो कधी कधी. आणि इथे कृमी म्हणजे अथर्व वेदामध्ये कृमी म्हणजे सगळ्या रोगजंतूंना, जंतूंना, सगळे जंतू त्यांना कृमी म्हटलेले आहे. ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो ना, बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस, त्यांना कृमी म्हटलेलं आहे. तर त्या कृमींना जेव्हा आपण कृमींचा रोग किंवा बॅक्टेरियापासून रोग झालेला असेल तर त्याच्यावरती उपाय करण्यासाठी उग्रवच्चा नावाची एक औषधी वनस्पती आहे.
उग्रवाच्या औषधी वनस्पतीचा निर्देश आढळतो. आणि ती वनस्पतीचा लेप किंवा ते उशीरमूल जाळताना, तसेच शांतिवृक्ष समिधानचा होम करीत असताना, हे लेप तयार करत असताना, लेप लावत असताना किंवा ते जाळत असताना तो वनस्पती ह्या मंत्राचा वापर केला जातो. आणि नुसतं औषध देऊन किंवा नुसतं ती हे मुळं उगाळून लावून त्याचा तर परिणाम होणारच आहे, पण त्याच्याबरोबर हे जर मंत्र म्हटले तर मंत्राचं सामर्थ्य जास्त असतं असं अथर्व वेदाला म्हणायचं आहे. आणि म्हणून रोग्यावरती जेव्हा आपण उपचार करतो तेव्हा जरूर हे मंत्र म्हणावेत. सरस्वती देवी आणि आणि इंद्राग्नी सामूहिकरित्या दोघे मिळून, आणि पृथ्वीचं पण नाव घेतलंय, पृथ्वी, सरस्वती देवी आणि इंद्राग्नी सामूहिकरित्या सगळ्यांनी मिळून माझ्या शरीरातील रोगजंतूंचा नाश करा. एका देवतेला आव्हान करून थांबले नाहीयेत, अनेक देवतांना आव्हान केलेले. हे धनपते इंद्रा, इंद्राला नेहमी राजाच आहे तो देवांचा, म्हणजे तो धनवान असणारच. हे धनपती इंद्रा, माझ्या मंत्र सामर्थ्याने या मुलाच्या शरीरातील समस्त जंतूंचा नाश झाला आहे. मी जे मंत्र हे म्हणत आहे, तर हे इंद्रा, माझ्या मंत्राचं सामर्थ्य इतकं आहे की ह्या रोग्याच्या शरीरातील समस्त रोगजंतूंचा नाश झालेला आहे. उग्रवच्या औषधी, उग्रवच्या औषधीचा इथे उल्लेख आहे आणि त्याचाच लेप लावायचा आहे किंवा ती औषधी द्यायची आहे. उग्रवच्या औषधी समस्त रोगजंतू नष्ट करू दे. नेत्र, पुढचा एक एक पुढची हे वाचते मी सुक्त. नेत्र, नासिका, दंत आदी अवयवातील रोगजंतूंचा मी नाश करत आहे. स्वरूप अथवा विरूप, कृष्ण अथवा आरक्त, कृष्ण काळा, आरक्त तांबडा, स्वरूप सुंदर, विरूप सुंदर, कुरूप, काळा, लाल कुट्ट, जोडीने एकाकीपणे हिंडणारे, पिंगल वर्ण अथवा पिंगल कर्ण, तसेच वृकसदृश्य आक्रमक, हे सगळे असे जे रोगजंतू आहेत त्यांना ह्या सगळ्या उपमा दिलेल्या आहेत. कधी एकत्र हिंडत असतात, कधी जोडीने हिंडत असतात, काही स्वरूप असतात, काही कुरूप असतात, काही काळे, काही तांबडे, असे एकाकीपणे हिंडतात, कधी रात्री हिंडतात, दिवसा हिंडतात. तर ह्या सगळ्या रोगजंतूंना, आणि ते कसे आहेत, वृक सदृश, वृक जसं आपल्यावरती चालून येतो, तर त्या सदृश्य आक्रमक असलेले हे समस्त रोगजंतू या उपायामुळे नष्ट होत. श्वेत उदर, कृष्णवर्णीय अथवा कृष्ण हस्त, तसेच नानाविध आकारांच्या रोगजंतूंचा मी नाश करत आहे. कोणी ज्यांनी मायक्रोबायोलॉजी वगैरे अभ्यास केला असेल किंवा सायन्सला असतील त्यांनी बघा, मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला ते जंतू दिसतात, अमिबा दिसतात किंवा सगळे दिसतात, इकोलाई वेगळ्या सिलेंडर असतात काही काही, तर ते सगळे जे जंतू असतात ना, त्या जंतूंचं वर्णन केलं आहे. आणि तुम्ही काळे असा किंवा श्वेत उदर असा, पांढरी पोट असणारे असा, कसेही असा, लाल असा, नानाविध आकार तुमचे असू देत, कोणत्याही आकाराचा, कोणत्याही रंगाचा, कसाही जंतू जर माझ्या रोग्याच्या शरीरात असेल तर मी त्या रोगजंतूचा नाश करत आहे. ही सुक्त सगळी म्हणायची केव्हा, औषधी देताना. खलबत्त्यात कुटलेल्या हरभऱ्यांसदृश्य, आता इथे खलबत्ता आणलाय, त्याच्यात हरभरे कुटतायत, खलबत्त्यात कुटलेल्या हरभऱ्यांसदृश्य आवाज करणाऱ्या किंवा न आवाज करणाऱ्या अशा कृमींना मी ठेचून मारून टाकत आहे. त्याचा संपूर्णपणे नाश त्यांचा कसा करायचा, तर देवांची याचना करून झाली, पृथ्वीला, इंद्राला, सगळ्यांना वंदन करून झालं, स्वतः त्या जंतूंना वंदन करून झालं, तरी ते बधत नसले, तर शेवटी त्यांना खलबत्त्यामध्ये ठेचून मी मारत आहे असं त्याने म्हटलेलं आहे. त्रिमस्तक, 3 डोकं असलेल्या, चित्रविचित्र, श्वेतवर्ण अशा सर्व कृमींना मी अस्थि आणि मस्तके छिन्न विछिन्न करून आता ठार मारले आहे. त्या जंतूंचा मी नायनाट केलेला आहे, जंतूंना ठार मारून टाकलेला आहे. हे कृमिनो, अत्री, कण्व, जमदग्नी आणि अगस्त्य ऋषींच्या या मंत्राने मी तुम्हास नष्ट करत आहोत. हे साधे सुधे मंत्र नाहीयेत, या सर्व ऋषी मुनींनी हे मंत्र रचलेले आहेत आणि त्या मंत्रांचा वापर करून की मी हे कृमी
किंवा कृमी म्हणजे इथे बॅक्टेरिया, रोगजंतू म्हटलेला आहे. तर ह्या सगळ्या रोगजंतूंना मी नाहीस करून टाकलेलं आहे. आणि आता मी या कृमी कुलाचाच संहार करून टाकलेला आहे, असं ह्या सुक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. की आपण कसं बाबा पुता करायचं, सामदाम दंडभेद, की बाबा तू जा, आधी विनवण्या केल्या, तू येऊ नकोस नाही तर तुला हकलून देईन लांबच्या देशात, धाक दाखवला, इंद्राला, पृथ्वीला, सूर्याला त्यांना विनंती केली की ह्या रोगजंतूंना तू जायला सांग, नष्ट कर. स्वतः म्हंटल की तुम्ही नष्ट व्हा, निघून जा. ऐकलं नाही तर शेवटी काय केलं, त्यांना ठेचून टाकलेलं आहे. आणि ठेचून त्यांची धड आणखीन मस्तक वेगळी केलेली आहेत. आणि त्याला मग आनंद झालेला आहे त्याला, की तू ह्या सर्व कृमींचा, या सर्व बॅक्टेरियांचा, रोगजंतूंचा मी आता पूर्णपणे नाश करून टाकलेला आहे. असं छान आहे बघा. असं काही कल्पना आपल्या मनात सुद्धा जेव्हा आपण आपल्याला ताप येतो तेव्हा येत नाही. आता मात्र आपण आजारी पडलो तर मला हे आठवेल आणि असं वाटेल की आपण असं म्हणूया, या जंतूंना आपण मनोभावे हे करून ठार मारूया, ती धाक दाखवूया, निघून जा म्हणूया. आणि शेवटी खलबत्त्यात कुठल्या प्रमाणे त्यांना आपण अं त्यांना नष्टच करून टाकूया. आणि ते नष्ट केल्यावर त्या ह्याला किती आनंद झालाय ते बघा. आता पुढचं जे सूत्र आहे, सुक्त आहे, ते आहे यक्ष्मनाशन सूत्र. यक्ष्मनाशन, रुग्णाला बेहोश करून बरळण्यास लावणारा, अग्निसदृश शरीरदाहक असा, शरीर शोषक, शरीर व्यापी ज्वर आमच्या रुग्णाच्या शरीरातून निघून जावो आणि दुसऱ्या कोणत्या तरी, आता हे थोडस ह्याच सुक्त आहे, दुराचाराचं सुक्त आहे, की आमच्या रुग्णाच्या शरीरातून तो निघून जाओ, पण दुसऱ्या कोणाला तरी, त्याच्या शत्रूला किंवा अशा दुसऱ्या कोणाला तरी, दुसऱ्यांकडे तो जाओ, दुराचारी व्यक्तींकडे तो निष्क्रमित हो. स्वतःच्या दाहकतेने मानवांना मृत्युमुखी लोटणाऱ्या ज्वराला मी वंदन करीत आहे. बाबा पुता, जा बाबा इथून, मी तुला नमस्कार करतो, पाय धरतो, पण तू रुग्णाला सोडून निघून जा. पुढचं जे सुक्त आहे ते केशवर्धिनी. आपल्याला सगळ्यांचा केसांचा प्रॉब्लेम असतो, तेव्हाही तो होता म्हणजे असं दिसतंय. हे उत्तम औषधे, उत्तम औषध आणलेली आहे. हे उत्तम औषधे त्रैलोक्य श्रेष्ठ अशा भूलोकातून मी तुला संग्रहित करत आहे, मी तुला शोधून आणलेलं आहे. या उत्तम उत्तम औषधं मी भूलोकी असलेल्या जंगलात वगैरे जाऊन, त्रैलोक्य श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे भूलोकाला. पाताळलोक, स्वर्गलोक ह्याच्यापेक्षाही श्रेष्ठ, त्रैलोक्य श्रेष्ठ भूलोकातून मी तुला संग्रहित केलेले आहे. हे वनस्पती श्रेष्ठ औषधे नक्षत्र श्रेष्ठ चंद्र सूर्याप्रमाणे, नक्षत्रांमध्ये चंद्र आणि सूर्यांना श्रेष्ठत्व आहे. वनस्पतीमध्ये जे श्रेष्ठ आहे असे औषध मी आणलेले आहे. तर हे वनस्पतीमध्ये श्रेष्ठ असलेल्या औषधे नक्षत्र श्रेष्ठ चंद्र सूर्याप्रमाणे, अथवा देवश्रेष्ठ वरुणाप्रमाणे तू समस्त औषधींमध्ये श्रेष्ठ आहे. परत औषधाला नमस्कार केलेला आहे, त्याची स्तुती सुमन त्याच्यावर उधळलेली आहेत. आणि मग म्हटलेलं आहे, केसांना बळकटी आणणाऱ्या हे समर्थ केशवर्धिनी औषधांनो, तुम्ही अतिशय गुणकारक आणि उपयुक्त आहात. तुम्ही आमचे केस वाढवून आमच्या केसांना बळकटी आणा. आता आपण नुसतं केस जायला लागले किंवा वेगवेगळे तेल आणून लावत असतो, तर ते तेल लावताना हे इथे पण त्यांनी हे तेलच लावलं असणार त्या औषधांचं काढून, किंवा औषधी लावलेले असणार. पण ते असताना फक्त ते चालणार नाही, असा या अथर्व वेदाचा संदेश आहे. त्याबरोबर तुम्ही प्रार्थना करा, त्याबरोबर तुम्ही असं निदान मॅडम म्हणतात तसं व्हिज्युअलायझेशन करा. मी रोगाला दूरच्या देशात हकलून दिलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन, तुम्ही डोळ्यासमोर आणा की हकलून दिलेलं आहे, मी खलबत्त्यात घालून त्याला कुटून काढलेलं आहे, सगळं डोळ्यासमोर आणा आणि मग तो रोग कसा जात नाही ते बघा. आता पुढचं आपण घेऊया, 20व यशमनाशक झालं आणि केशवर्धिनी पण झालं. जलोदरावर एक आहे,
जलोदर माहितीये, पोटामध्ये पाणी होणारा रोग आहे. आता असं म्हणतात की कॅन्सर झालेल्यांना पण म्हणजे पोटात पाणी झालेलं असतं, जलोदरच तो झालेला असतो. तर तो नाहीसा करण्यासाठी किंवा त्याच्यावर कोणतं औषध आहे ते ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. किती आहे? 8. हं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अं, रोगनाशन रोगनाशन चुकतं. रोगनाशन चुकतं आपल्याला नको आहे. थांबा हं. त्याच्या आधी आपण हे मूत्रमोचन शल्यकर्म पालुपत सुक्त आहे, ते जरा इंटरेस्टिंग आहे, ते घेऊया. मूत्रमोचन म्हणजे जेव्हा लघवी तुंबते तेव्हा कॅथेड्रल लावून किंवा रुग्णाचं काहीतरी किडनी बिघडते आणि त्याची स्वतःची स्वतः लघवी होत नसते, ते त्या काळात सुद्धा त्या ऋषीमुनींना त्या असे विकार त्याही काळात होते, असे रोग त्याही काळात होते. आणि त्याच्यावरती उपाय म्हणून त्यांनी औषधी तयार केलीच होती. तर ती औषधी तयार केली आणि ती औषधी देत असताना शिवाय अम, त्या ते मूत्र कसं बाहेर काढायचं ह्याच्यासाठी हे पण केलेले आहे, मंत्र पण तयार केलेले आहेत. बघा, यांनी म्हटलंय मूत्र विमोचन सुक्त, मूत्र बाहेर काढणे त्याच्यासाठी सुक्त आहे. मूत्र व्याधीच्या परिहारार्थ मृत्तिका लेप करते वेळी, म्हणजे आता मूत्र व्याधी काही झाली असेल तर मृत्तिका लेप करत असतील, ते त्यांनी म्हटलेले आहे. मृत्तिका, मातीचा लेप द्यायचा. मृत्तिका लेप करते वेळी या सुक्ताचे पठण करावे. मूत्राशयाच्या स्थानी हिरडा आणि कापूर बांधावा किंवा मुशिका मृत्तिका, उंदराच्या लेंड्या, वेगवेगळे काय काय उपचार आहेत. उंदराच्या लेंड्या तेथे थापाव्यात. आणि एक पुती कतरुण बांधणे, जून झालेले प्रमंद नावाचे एक औषध आहे. ते जुने झालेले औषध, औषधी काष्ठ, ते दह्यामध्ये उगाळून द्यावे. ताक पाजावे. हत्ती आदींच्या वाहनात बसवावे. तसेच मूत्रमार्गात अणुकुचीदार शस्त्र घालून, म्हणजेच आताचे ते कॅथेड्रल, मूत्रमार्गामध्ये अणुकुचीदार शस्त्र घालून तुंबलेले मूत्र काढून टाकण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. बघा, 5,000 वर्षापूर्वी, 4,000 वर्षापूर्वी सुद्धा हे माहिती होतं आपल्या ऋषी मुनींना, हे सगळे उपाय. आत्ताचे नाहीयेत ते. रोगही तेव्हा होते आणि त्याच्यावरचे उपायही समकक्ष आहेत. आता पण आपण बघतो कॅथेड्रल लावूनच ते मूत्र बाहेर येत नसेल तर काढतात. तर त्याची सुक्त काय आहेत बघा. हे रुग्ण, शस्त्रक्रिया, शस्त्र सामर्थ्य आणि आरोग्यविद असा मी पर्जन्य देवतेच्या कृपेने तुझे मूत्र विमोचन करत आहे. डॉक्टर म्हणतोय ते. हे रुग्ण, शस्त्रक्रिया, शस्त्र सामर्थ्य आणि आरोग्यविद असा मी मित्र देवतेच्या कृपेने तुझे मूत्र विमोचन करत आहे. फक्त औषध देऊन, उपाय करून काही होत नाही असं त्यावेळेस श्रद्धा असावी. कारण त्याच्याबरोबर ते देवाला सुद्धा पाचारण करतायत आणि म्हणतायत की तुम्ही या आणि तुम्ही ह्या मी जी ही शस्त्रक्रिया आता करणार आहे त्याच्या तर तुमच्यावर माझी कृपा असावी आणि आता तुमचं नाव घेऊन मी हे मूत्र विमोचन करत आहे. हे रुग्णा, शस्त्रक्रिया, शस्त्र सामर्थ्य आणि आरोग्यविद असा मी चंद्रदेवतेच्या कृपेने तुझे मूत्र बाहेर काढत आहे. हे मूत्ररोग्या, धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे आता उपाय केल्यानंतर तुझे सर्व मूत्र मुक्त हो. आणि मग मूत्रनाल, हे मूत्ररोग्या, मूत्रनाल न फोडता, तीही काळजी घेतलेली आहे, जी युरेथ्रा किंवा ती जी असते बाहेर, मूत्र बाहेर टाकणारी जी वाहिनी असते, ती न फोडता, ती दुखावली तर काय झालं, ती जर कट झाली तर काय होणार. तुझा मूत्रनाल न फोडता मी तो प्रवाहित करत आहे. मार्ग तुझा तसाच राहणार आहे आणि त्या मार्गात जे तुंबून राहिलेलं मूत्र आहे ते मी काढत आहे. तुझे सर्व मूत्र मुक्त हो. आत्ता जे रोग होते ते तेव्हाही होते, पण तेव्हा औषधोपचार जे होती ती आयुर्वेदातली होती. वनस्पतींचा लेप करणे किंवा झाडाची साल आणणे, असे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, आता इथे त्यांनी उंदराच्या लेंड्या पण म्हटलेल्या आहे. हिरडा कापूर हे सगळं तर आयुर्वेदामध्ये वापरतातच. म्हणून याला आयुर्वेद हा त्याचा, अथर्ववेदामध्ये सगळे आयुर्वेदाचे
उपचार दिलेले आहेत असे म्हणतात. आता बघूया आपण. सुक्त 3 झालं. गंडमाला रोगाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. गाठी येतात अशा शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्या नाहीशा करण्यासाठी सुद्धा उपाय आहेत. ते उपाय करत असताना सुक्त म्हणायचं आहे. गंडमाला विनशन पादुपद सुक्त. गंडमाला विनाशाच्या या सुक्तामध्ये आपल्याला इतस्तता सर्वाम नश्यंत्यू असं पादुपद सतत म्हटलेलं आढळतं. हे रुग्ण, तुझ्या पाठीवर आता गंडमाला झाल्या असतील, गाठी आल्या असतील. पाठीवरील गंडमाला पतिव्रतेवरील वृथा आक्षेपाप्रमाणे नष्ट होत. एखादी पतिव्रता असेल आणि तिच्यावर काहीतरी वृथा, तिच्याबद्दल कंड्या पिकवल्या की ती अशी आहे तशी आहे, तर ते आक्षेप कसे खोडून काढले जातात, ते मिथ्या असतात, ते नष्ट होतात कालांतराने आक्षेप. त्याप्रमाणे तुझ्या पाठीवरील गंडमाला नष्ट होत. हे रुग्णा, तुझ्या गळ्यावरील गंडमालेच्या 77 गाठी, आता गाठी सुद्धा मोजल्या आहेत त्याने, तुझ्या गळ्यावरील गंडमालेच्या 77 गाठी पतिव्रतेवरील वृथा आक्षेपाप्रमाणे नष्ट होत. हे रुग्णा, स्कंधावरील गंडमालेच्या तुझ्या गाठी पतिव्रतेवरील वृथा आक्षेपाप्रमाणे नष्ट होऊन जावोत. त्याचे उपाय करताना त्यांनी प्रार्थना पण केली आहेत आणि थोडस याचना केलेली आहे की तुम्ही हे सगळं नष्ट होऊन जाऊ दे. आता बघूया पुढचं. म्हणजे रोग आपण औषधं द्यायचं आहे, पण आपण लक्षात घ्या, मला आता हे नवीनच समजलंय की मनोमन प्रार्थना सुद्धा केली पाहिजे. त्या रोग्याला थोडा दाबदपटशा दाखवला पाहिजे, विनवणी केली पाहिजे, देवतांना आव्हान केलं पाहिजे, किंवा जे कोण आपलं असेल हे त्या आपली ज्याच्यावर श्रद्धा असेल. आता आपण ब्रह्मांडीय ऊर्जेवर श्रद्धा ठेवतोय, तर ब्रह्मांडीय ऊर्जेला बोलवून सांगितलं पाहिजे की अगं हे ब्रह्मांडीय ऊर्जे वंदन करतो आणि तू आम्हाला ह्याच्यामध्ये मदत कर. आमचं हे जो रोगी आहे त्या रोग्याचा रोग नष्ट होऊ दे. आता हे बघा काय आहे, सर्प भय निवारण सुक्त आहे. हे सर्प विषनाशक देवतांनो. आता जिथे सापाचं वगैरे भय असतं, तर कधी कधी साप चावून आपल्याला तर काहीतरी म्हणजे साप दंश करतो आणि मग आपल्यावर अरिष्ट येऊ शकतो. तर त्याच्यासाठी हे सुक्त आहे. हे सर्पविषनाशक देवानो, सर्पविषाचा नाश करणाऱ्या देवतानो, आधी देवतांची प्रार्थना केलेली आहे. आमच्या मुला माणसांना सर्पांनी दंश करू नये यासाठी आम्ही तुम्हाला वंदन करत आहोत. सर्पांनी दंश करण्यासाठी उघडलेली मुखे मंत्र सामर्थ्याने तशीच राहोत. एखादा साप आलाय आणि दंश करायला त्यांनी मुख उघडलाय, तर आमच्या मंत्राचं सामर्थ्य इतकं आहे की ते त्यांना दंश करताच येऊ नये, त्यांची मुख उघडलेली ती उघडलेलीच राहोत. हे सर्पा, तुझे दात हनुवट्या मुखे तसेच तुझ्या जिव्हाद्वय, दोन त्याच्या अशा लसलसत्या जिभा असतात ना, आपण बघितलंय बाहेर येतात, तसेच जिव्हाद्वय मी मंत्र सामर्थ्याने मिटवून टाकत आहे. मिटलं ते, तुला ते आता हे करताच येणार नाही. आम्हाला दंश करताच येणार नाही. आता पुढचं सूत्र जे आहे व्रणविरूपण सूत्र म्हटलेलं आहे. पूर्वपापे हे रोग्याचे आद्य कारण असतात. पूर्वजन्मी केलेली पापे ह्याच्यामुळे रोग होतात अशी समजूत तेव्हा पण होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेले पूर्वजन्मीची पापे हे रोगाचे आद्य कारण असल्याची कल्पना या सुक्तातील 3ऱ्या मंत्रात असून पुण्यकृत्य करून आणि देवांच्या क्षमा याचनेने रोग बरे होण्याची प्रार्थना येथे आढळत आहे. रुद्राने उपाय योजलेल्या शतावधी तीक्ष्ण आणि लोहमय टोकांच्या औषधीपासून हे परिणामकारक व्रणनिवारक औषध मी सिद्ध केलेले आहे. तीक्ष्ण आणि लोहमय टोकांची औषधी, दुर्वांचं पण तसंच असतं, तीक्ष्ण आणि लोहमय नसतात त्या, पण अशा कुठच्या तरी औषधांचं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे की ज्याचे तीक्ष्ण आणि लोहमय अशी टोक आहेत, आणि त्या औषधीपासून मी हे परिणामकारक व्रणनिवारक औषध तयार केले. शरीरावर जे व्रण आलेले असतात त्याचं निवारण करण्यासाठी हे मी औषध तयार केले आहे.
व्रण आणि व्रणानजीकचा भाग, कदाचित काही काही जणांना असं ब्राऊन हे येतं बघा, मस येतात त्याला. तर व्रण आणि व्रणानजीकचा भाग औषधी स्वरूपी गोमूत्राने धुवून काढा. हे रुद्रा या रुग्णाला बरे वाटू दे. म्हणजे गोमूत्रामध्ये ते औषध त्याने टाकलेलं आहे आणि त्या गोमूत्राने तो भाग सगळा धुवून काढलेला आहे. आणि मग प्रार्थना केली की हे रुद्रा, शंकरा, या रुग्णाला बरे वाटू दे. हे देवानो, आम्हाला आणि आमच्या प्रजेला, तसेच आमच्या पशूंना, फक्त स्वतःसाठी केलेले नाही, स्वार्थीपणा नाहीये, आम्हाला, आमच्या प्रजेला आणि आमच्या पशूंना तुम्ही रोगमुक्त ठेवा आणि निरोगी करा. आमच्या अपराधांचे अभयदान आणि आमची पुण्यकृत्ये हीच सर्वोत्कृष्ट औषधी ठरू दे. आम्ही जे अपराध केलेले आहेत त्याच्यापासून आम्ही अभय मागत आहोत. तर आमच्या अपराधांचे आम्हाला जे अभयदान मिळालेले आहे आणि आमची जी सर्व पुण्यकृती आहेत हीच सर्वोत्कृष्ट औषधी ठरू दे. आणि ह्या आमच्या पुण्यकृत्यांनी आणि पापविमोचनानी जे आमच्याकडे संचित जमा झालेलं आहे त्यामुळे कोणाला नाही, फक्त आम्हालाच असं नाही, मी स्वतः, माझ्या घरातले सर्व, आमची प्रजा आणि आमचे पशु या सगळ्यांना तुम्ही रोगमुक्त करावे. मॅडम 3-4 सुक्त राहिली आहेत, घेऊ ना? घ्या घ्या. होतील पटकन. हम्म. म्हणजे रोग निवारण आज होऊन जाईल. सलग नाहीये त्यामुळे जरा प्रॉब्लेम आलाय. हे अक्षरा. हम्म. रुधिरस्त्राव व्यक्तीला रोहिणी वनस्पती मिश्र, लाक्षा म्हणजे लाक्षा म्हटलेले आहे त्याला, वनस्पती मिश्र दुग्ध पाचताना ही सुक्त म्हणत आहे. ज्यांना रक्तस्राव होत आहे ना तो थांबवण्यासाठी आणि त्याच्यामुळे जे शस्त्राने वगैरे हे झाल्यामुळे, जखम झाल्यामुळे त्याचे जे व्रण राहतात ते नष्ट करण्यासाठी त्यांनी ही सुक्त म्हटलेली आहेत. आणि ते औषधी जी आहेत ती सिलाची लाक्षा औषधे, लाक्षा म्हटलेलं आहे. रात्र तुझी माता, आकाश तुझा पिता, आर्यमन तुझा पितामह आणि देव तुझे बंधू आहेत, हे त्या औषधाला म्हटलेलं आहे. हे सिलाची नावाची एक वनस्पतीची देवता आहे, त्यांना म्हटलेलं आहे की हे सिलाची औषधे. आता तू दंड, शर, ज्वाला आदींनी झालेले व्रण बरे करून टाक. तर हे जी सिलाची औषध आहे, सिलाची ती देवता पण त्याचं सिलाचीच नाव आहे. तर हे जे औषध आहे त्याच्यामुळे काय काय नष्ट कर म्हटलेलं आहे. दंड, शर म्हणजे बाण, ज्वाला, ज्वालेने जे जळल्यामुळे जे डाग पडतात किंवा बाण लागून जे आपल्याला जखम होते, किंवा दंड लागून जी जखम होते मारल्यामुळे, जोरात काळं निळं होतं ना शरीर, तर त्यामुळे झालेले व्रण बरे करणाऱ्या हे सिलाची औषधे तू माझ्या रुग्णाला बरे कर. भद्र, वट, पिंपळ, खैर, पलाश या सर्व वृक्षांवर निवास करणाऱ्या, या वृक्षांपासून बहुतेक ही औषधं काढत असावीत म्हणून हे म्हटलेलं आहे, वृक्षांची नावं घेतलेली आहेत. या सर्व वृक्षांवर निवास करणाऱ्या हे सिलाची औषधे आमचे व्रण बरं करण्यासाठी तू तुझे निवासस्थान सोडून आमच्याकडे ये. म्हणजे त्या झाडांवरून तू खाली ये आणि आमच्याकडे ये. हे सुवर्णवर्ण सूर्यकांती सुतनू सुभगे सिलाची औषधे. कशी त्या औषधीचं वर्णन केलेलं आहे. सुवर्णवर्ण, सूर्याची कांती असलेली, सुतनू अतिशय सुंदर तनू असलेली, आणि सुभगे सुभाग्याची अशी सिलाची औषधे तुझ्या व्रण बरा करण्याच्या सामर्थ्यामुळे तुला निष्कृती हे नाव मिळालेलं आहे. दुसरं नाव तिला दिलेलं आहे निष्कृती. आणि त्या देवतेकडे हे सामर्थ्य आहे किंवा त्या औषधाकडे की हे सगळे वण बरे करायचे. आणि म्हणूनच तुला निष्कृत करणे नाहीसे करणे, म्हणूनच तुला निष्कृती हे नाव मिळालेलं आहे. तू आमचे सगळे वण नाहीसे कर. 136. वेगवेगळ्या रोगांवर, भरपूर रोगांचं इथे हे आहे. आणखीन ते वेगवेगळ्या रोगांवर रोगनाशक सुक्ते पण त्याच्यामध्ये वेगवेगळी म्हटलेली आहे, दिलेली आहे.
आता बघूया 178. शेवटचं आहे मॅडम, हा झालं. उन्मत्तता मोचन पालुपद. उन्मत्तता मोचन एकदम असं कोणाला तरी हायपर होणं आपण म्हणतो ना, एकदम हायपर होतो आणि काही ना काही आपलं बोलायला लागतात किंवा आवरत नाही, वेड्यासारखं करायला लागतात. तर ते उन्मत्तता त्याला म्हटलेले आहे. उन्मत्तता आणि मोचन ते नाहीसं करण्यासाठी सुक्त आहे हे. हे अग्ने वात झाल्यामुळे बरळणारा हा पापग्रस्त पुरुष आहे. त्याला वाद झालेला आहे, उन्मनी अवस्था त्याची झालेली आहे आणि तो काहीही बरळतो आहे. आपण म्हणतो ना, इतका ताप आला की तो काही पण बरळायला लागला, उन्मादी अवस्थेमध्ये गेलेला. हे अग्ने वाताने बरळणाऱ्या या पापग्रस्त पुरुष उन्मादी रोगातून मुक्त होण्यासाठी आम्ही हा होम आरंभला आहे. अग्नीला आता प्रार्थना करतायत. हे रुग्ण, उन्मादाने भडकलेले तुझे मन हा अग्नी शांत करो. उन्माद रोगातून मुक्त होण्यासाठी मी तुला सुजाणपणाने औषधोपचार करत आहे. हे अग्ने, पापामुळे उन्माद बाधग्रस्त झालेल्या या पुरुषाला तू रोगमुक्त कर. हे रुग्णा, उन्माद रोगापासून मुक्त होण्यासाठी मी तुला सुजाणपणे औषधोपचार करत आहे. हे उन्मत्त पुरुषा, रोगातून मुक्त होण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांनी तुझ्यावर उपचार केलेले आहेत. इंद्र, भग आणि विश्वदेवानीही तुझ्यावर उपचार करून तुला परत माणसात आणले आहे. अफर्मेशन की हे सर्व झालेले आहे. देव, गंधर्व, अप्सरा सगळे येऊन त्यांनी तुझ्यावर उपचार केलेले आहेत. करतो नाही, केलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांनी तुला उन्मादमुक्त करून परत आणलेलं आहे. असं आपण मंत्रामध्ये म्हणायचं की त्या त्याचा रोग नाहीसा होतो असं दिसतंय. आता आपल्याला कधी असं संधी मिळाली तर आपण हे करून बघूया. संधी मिळायलाच नको, कोणी आपल्याकडे रोगी होऊ दे नको. पण हे आपण लक्षात ठेवूया की ह्याच्यातून आपल्याला आता ह्याच्यात ज्या औषधांचा जो उल्लेख आहे, ती औषधं त्याला समकक्ष औषधं असतीलही आता जे डॉक्टर लिहून देतात ते, पण ते आपल्याला माहिती नाहीये. पण ही एवढं लक्षात ठेवायचं, औषधोपचार करताना औषधाला प्रथम नमन करायचं, त्याच्यावरती श्रद्धा दाखवायची, कोणाला तरी पाचारण करायचं. आता आपला जो मार्ग आहे ते आपण ब्रह्मांडीय ऊर्जेला पाचारण करायचं. त्याची पाण्याला सकाळी मॅडम म्हणतात तसं अफर्मेशन द्यायचं. रुग्ण रोगमुक्त झालेलाच आहे. रुग्णाचा रोग पळून गेलेला आहे आणि त्या रोगाला सुद्धा थोडी भीती दाखवायची. नुसतं आता काय झालं, हे काय झालं, एक चमचा औषध दिलं, जाऊन बसलं, टीव्ही बघत बसला, रुग्ण पडलाय तिथेच औषध घेऊन, असं नाही. आपण त्याच्यासाठी अनेक प्रयत्न करायचे. त्या रोगाला भीती दाखवायची, मी तुला हाकलून देईन, मी तुला दूरच्या देशात हाकलून देईन, बरं तुला राहायचं असेल तर राहा, पण तू आमच्या अंकित होऊन राहिलं पाहिजेस, आम्हाला त्रास देता कामा नाहीये. आणि शेवटी जर त्यांनी ऐकलं नाही तर काय करायचंय, खलबत्त्यात जसे आपण हरभरे कुटतो तसं अफर्मेशन, तसं मी त्या जंतूंना आणि त्या रोगाला कुटून काढलेलं आहे. त्या सगळ्या बॅक्टेरियांचे किंवा त्या सगळ्या रोगजंतूंची धड आणि मस्तक वेगवेगळी केलेली आहेत. आता ते परत उद्भवणार नाहीत किंवा पूर्ण ठेचून टाकलेले. आपण म्हणतो ना, रोग समूळ नष्ट झाला तर तो पुन्हा पुन्हा उद्भवत नाही. अँटीबायोटिकचं पण तसंच आहे, 5 दिवस घ्यायचं म्हणजे 5 दिवस घ्यायचं, समूळ रोग नष्ट झाला पाहिजे, नाहीतर मग तो रोग परत परत उद्भवत राहतो, हे डॉक्टर पण सांगतात. आता पूर्वी ती खलबत्त्यात कुटण्याची उपमा दिलेली आहे, पण आता खलबत्त्यात कुटण्याच्या ऐवजी अँटीबायोटिकचा मारा जो आपण करतो, त्यांनी ते जंतू समूळ नष्ट होऊन नाहीसे होतात आणि मग आपल्याला बरं वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि एक वेगळा व्ह्यू आपल्याला आजच्या या अम, अथर्ववेदातील सुक्ते वाचून मिळालेला आहे. रुग्णसेवा तर करायचीच आहे, औषधं पण द्यायचे, पण औषधाला पण नमन करून औषधाला पण विनंती करायची. आपण ज्याच्यावर आपला आस्था आहे, श्रद्धा आहे, त्यांना विनंती करायची आणि रोगजंतूंना धाकदपटशा दाखवायचाय आणि त्यांना हकलून द्यायचंय. नमस्ते. धन्यवाद सुचेता मॅडम, धन्यवाद. हो, थँक्यू.
कृमी म्हणजे जंत पल्लवी मॅडम म्हणतात. हम्म सुलोचना मॅडम म्हणतात मंगल मॅम नेहमीच हे शिकवतात. तर ठीक आहे, आपण काही बघतोय, आपल्याला जास्त जास्त माहिती मिळतीये आणि मॅडमनी अतिशय सुंदरपणे ते सांगितलेलं आहे. याच्यात मला एक बदल करायचा आहे, जो तुम्ही नेहमी विसरता, सगळेच विसरता हम्म आणि हम्म तुम्ही पण विसरता. हम्म तर याच्यामध्ये असा मला बदल सांगायचा आहे थोडस. हम्म. कोणी सांगू शकेल का? हे जे आपण अथर्ववेदामध्ये ऐकलं, मॅडमनी जे सांगितलं, त्यात काय बदल अपेक्षित आहे आपल्या विहंगम फिलॉसॉफीनुसार? कोणी सांगू शकेल? प्रेझेंट मध्ये वाक्य पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अंजली मॅडम, हम्म. धन्यवाद. बघा, नवीन अंजली. हा, अमृता मॅडम बोला. ऍक्च्युली मॅडम शेअरिंग करायचं होतं, म्हणजे आज जे काही झालं ना त्याच्याबद्दल एक एक्सपिरियन्स अनुभव आला होता प्रत्यक्षातला, हा, तो शेअर करायचा होता. करू बरं मी शकते का? आधी बोलते, माझं बोलते हा. मी. मला काय बोलायचं आहे, की मॅडमनी सांगितलं अथर्ववेदाप्रमाणे, मॅडम म्हणाल्या मी पण हे इम्प्लिमेंट करणार आहे. तर याच्यात एक इम्प्रुव्हमेंट हवी आहे, की प्रार्थनापेक्षा होऊ देत. म्हणजे हम्म. औषधांना प्रार्थना करायची, हात जोडायचे आणि माझे रोग बरे होऊ देत. ह्याच्यात करेक्शन महत्वाची हवी. माझे रोग झालेले आहे. बरे झाले झालेले आहेत, धन्यवाद. तर हे आहे. पण हा हे मी का म्हटलं, कारण परवा सुद्धा विचारलं तुम्हाला ध्यान घेताना काहीतरी आठवत नाही, आणि प्रत्येकाला ते काही कळलंच नाही. हा, सामूहिक चेतना प्रेरणा प्रार्थना, आणि हम्म दोघा तिघांनी अशाच इकडच्या तिकडच्या बघितल्या, होऊ दे होऊ दे होऊ दे. मग हम्म मला असा प्रश्न निर्माण होतो, मी काय 2-3 वर्ष शिकवते, हे लक्षातच ठेवत नाही. सदैव आपल्या डोक्यात हे लक्षात ठेवलं पाहिजे, की प्रेझेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता प्रेझेंट का, हे पण सांगते मी, की माझे रोग बरे झाले आहेत. हे का? तर काळ असं काहीच नाहीये, काळ सापेक्ष काहीच नाहीये. आपण लिनियर टाइम मध्ये बघतो, काल काही झालं मला रोग झाला, आज काही झालं मी औषधं घेतली, ट्रीटमेंट संपली, उद्या काय माझा रोग बरा झाला, असं काहीही नाहीये. सगळं एकाच वेळेला सगळं काही घटना चालू असतात. हे पण सगळं शिकवलंय तुम्हाला. मी लहानपणीची, ती आत्ता सुद्धा आहे ब्रह्मांडात. ब्रह्मांडाची उत्पत्ती प्रत्येक क्षणाला होत आहे, डिस्ट्रॉय होत आहे, सृजन होत आहे, क्षणाक्षणाला होत आहे. म्हणून आपण जे म्हणतोय मी पाहतोय, ब्रह्मांड करतोय, असं काहीही नाहीये, घटत आहे. ही प्रोसेस सदैव अनंत काळ चालू आहे. सृजन घटत आहे. जसं आपण म्हणतो ध्यान करतो, नाही, ध्यान घटत आहे, सृजन घटत आहे, नष्ट संहार होत आहे. प्रत्येकाचा रोल तो चालूच आहे. तो शिव सुद्धा एकच, विष्णू सुद्धा तोच आहे, काही वेगळा नाही. आपण जसं आयामातनं फिरत गेलो, शिवाचा रोल केला संहाराचा, नष्टतेचा, आपण विष्णूचाही रोल केला, प्रिझर्वेशन, सगळं जे काही आहे. मला प्रिझर्व करायला आवडेल का, मेंटेन करायला आवडेल का, सृष्टीचं संचालन करायला आवडेल का, हे बघितलं आपण, विष्णू रोल मधनं गेलो. मग शिव, सगळे एकच आहेत, एकाच ऍटम मधले अणु, रेणू, न्यूट्रॉन, हे सगळं. हे पण सगळं सांगितलं ना. हे कसं बघायचं, तर एक वर्तुळ, एक वर्तुळ जर बांगडीचं घेतलं, तुम्हाला बांगडी काढून दाखवली, हे विसरू नका, विसरू नका, बोलायचंय का काही. ही बांगडी, या बांगडीवर बघा बरं. आता आता इथे मी बघितलं, इकडचं समजा भविष्य काळ आहे, हा वर्तमान काळ आहे, आणि हा भूतकाळ आहे. मला सगळं दिसतंय की नाही मंगलदेनला? कारण मी क्रिएटर आहे ना, मीच तर क्रिएट करते ना हे सगळे खेळ. त्या प्रजापता प्रती ईश्वराने सगळी दुनिया क्रिएट केली मायाजाळाची. विखुरले विखुरले आपले अनेक कण केले. इथे एक कण बसलाय, आणि तो या सगळ्या अनेक कणांवर बघतोय. इथे मंगलदेंडे, इथे अमृता मॅडम आहे, इथे अंजली मॅडम आहे, इथे सुचेता मॅडम आहे, सगळ्यांचे कण बघतोय. कोण काय, सगळे वाटे वेटोळे घालतायत, सगळे मार्गक्रमण करतायत. कोण पुढे आहे, कोण मागे आहे, कोण पुढे आहे, कोण मागे आहे. म्हणजे हे सगळं सध्याच्या मोमेंटला सगळे. मंगलदेन लहानपणीची इथे आहे, वेगळ्या प्लॅनेटवर आहे. मंगलदेन उद्याची इथे आहे, वेगळ्या प्लॅनेटवरची. आपण मल्टी डायमेन्शनल आहोत. मंगल ही फक्त या प्लॅनेटमध्ये नाही जगत आहे. म्हणून मला डॉक्टर व्हायचं होतं, मी तुम्हाला सांगितलं. मला फिजिकल डॉक्टर व्हायचं होतं. मी अशी शैक्षणिक ह्याच्यातले डॉक्टर झाले. आता मला जे काही केलं त्याच्यात खूप सॅटिस्फॅक्शन आहे. पण
माझा भूतकाळ मला नकोसा वाटतोय. तर मी तुम्हाला हे सांगितलं, भूतकाळ बदलवता येतो, भूतकाळाचे रिझल्ट बदलवता येतात, आणि हे आपण सगळं केलं. ते कसं करायचं बघा. मंगलदैन डॉक्टर, मला डॉक्टर व्हायचंय ना, चला मंगलदैन झाले डॉक्टर, वेगळ्या आयामातले डॉक्टर. आपण काही इथलेच पृथ्वीवर करतोय का? सगळं काही याच पृथ्वीवर करतोय का? नाही. झोपल्यावर आपण जातोय ना वेगळ्या प्लॅनेटमध्ये. मग करा ना तिथल्या मंगलदैनला डॉक्टर, तुमच्या इच्छा काय अतृप्त राहिल्यात त्या. हे सगळं शक्य आहे. भूतकाळ बदलायचा आहे. परीक्षेचा पेपर देऊन आलोय, काही आलंच नाहीये आणि टेन्शन आलंय, बदला ना तो पेपर, लिहिलेला पेपर बदलवा ना. रिझल्ट बदलणार आहे ना, कारण सगळं इथेच आहे ना, क्रिएटर आपणच आहे ना. मग रोगांचं काय घेऊन पडला आता? हे मंत्र तंत्र काय आहे? सगळ्या दुनियेचं शास्त्र एकच आहे, तुम्हाला सांगितलं. एक तुम्ही ग्रंथ घ्या, मंत्र घ्या, गुरु घ्या, औषध घ्या, काही घ्या, सगळ्याला एकच शास्त्र आहे. ते म्हणजे आपलं बिलीफ, आपण आणि आपण. ना ते औषध, ना ते डॉक्टर. म्हणून डॉक्टरांचा सुद्धा विश्वास असेल त्याच डॉक्टरांचा उपाय घडतो. रोगही आपणच क्रिएट केलाय. सांगितलंय तुम्हाला मी कसा रोग क्रिएट केलाय. आपलाच प्रोग्राम आहे ना तो. मी अपंग होईल, मी अंध होईल, मी हे होईल, मी ते होईल, माझा मृत्यू असा होईल. लर्निंग, आपल्याला लर्निंग घ्यायचंय ना. रोगात नाही जाऊन, म्हणून कितीही आध्यात्मिक असू देत, कितीही ध्यानधारणा करणारा असू देत, त्याचं शरीर डॅमेज होतच, त्यालाही हृदयविकार येतो. अहो डॉक्टरांना येतो तसं ते आध्यात्मिक लोकांनाही येतोच की. त्यांच्या शरीराला काय होत नाही का? मग हे सगळं आपणच क्रिएट करतोय, आणि ते भूलभुलैयाच आहे, खरं काहीच नाहीये. खरं फक्त शिकणं, प्रवास आपला. बस आपण खेळ मांडलाय, जायचे परत आता आपल्याला घरी. मग हे जे काही अथर्ववेदात सांगितलेत, या ट्रीटमेंट सांगितल्यात, वनौषधी सांगितल्यात, त्याला सुद्धा ती व्हॅल्यू द्यावी लागते. मंत्र सुद्धा आपल्याला सिद्ध झालेला हवा असतो. म्हणजे काय? परत तिथे सामूहिक चेतनाच आली. अरे हा मंत्र म्हटला ना पोटाचा विकार बरा होतो, अरे हा मंत्र म्हटला ना डोळ्याचा विकार म्हटलं बरा होतो. काल मला हनुमान चालीसा जयश्री मॅडम सांगत होते. हो मॅडम, तुम्ही सगळं सांगतात तेच सगळं आम्हाला सांगतात हो. मग हनुमान चालीसा वाचायला सांगितली. म्हटलं हनुमान कोण आहे सांगा बरं. मग जसा मूलाधाराचा देवता गणेश, गणेश गणेश गणेशाची पूजा म्हणजे मूलाधाराची पूजा. ती सोड म्हणजे आपली कुंडलिनी दे माता, वेटोळे घातलेली. मग सांगा बरं म्हटलं मला कोण आहे हनुमान. मग त्या म्हटल्या हृदय चक्र, हृदय चक्रामध्ये वायू तत्व म्हणजे हनुमान. मग हनुमान चालीसा काय करतो? पूर्णपणे आपल्याला ब्रह्मांडातनं आकाश तत्व, वायू तत्व, पावर, शक्ती सगळं हे जर समजून घेतलं, तर मला असं वाटतं की जे सगळं विहंगम शिकवत आहे ना, त्या सगळ्याचाच सार आहे. आता जे मॅडम म्हटल्या की ही औषधाला सुद्धा प्रार्थना करायची. इथे ग्रॅटिट्यूडचं महत्व आहे, इथे थँक्स गिव्हिंगचं महत्व आहे, इथे अप्रिसिएशनचं महत्व आहे. काल आपण वाचलं, मॅडमनीच सांगितलं अथर्ववेदात, की जर आपण प्रशंसा केली तर 3 गुणा फायदा आपल्याला होतो. मग आपण किती प्रशंसा करतो कोणाची, आपण किती थँक्स देतो. मग आधी जर पाण्याला थँक्स दिले, आपण का करतो वर्टेक्स वॉटर अफर्मेशन, आपण आधीच पाण्याला थँक्स दिले. पाण्याचा उपयोग आपण करून घेतो, पण त्या व्हर्टेक्स वॉटर खूप शुद्ध पावर, मंत्रयुक्त अमृत जरी पिलं, पण तुम्ही मानलं नाही, भाव जनरेट केला नाही की हे पाणी आता मला हील करणार आहे, हे माझं पाणी खूप शरीरात शुद्धी, काही डोंबलं होणार नाही, भले अमृत जरी पाजलं तरी. लक्षात घ्या. म्हणून हे मंत्र सुद्धा सिद्ध व्हावे लागतात. म्हणजे त्या मंत्राला सुद्धा सामूहिक चेतना पेरावी लागते. या मंत्राने हे होतं, या मंत्राने हे होतं, हा मंत्र या गुरुनी दिलाय. गुरुनी दिलेल्या मंत्राशिवाय मंत्र म्हणायचा नसतो, कारण गुरुची पावर त्या मंत्रात येते. म्हणजेच एखादा मंत्र तारण काय काय करतो, त्याची शक्ती असते की आता तू बरा होणार आहेस, आता हा बरा होणार आहे. आणि म्हणून गुरुजींनी दिलेला मंत्र जपाव म्हणतात. असेच मंत्र तंत्र सगळे करून काय रिझल्ट येतात बघा, अनुभव मी घेतलेले आहेत. मंत्र उपासना एवढी सोपी नाहीये, तिचे साईड इफेक्ट जास्त आहेत. तर या गोष्टी अभ्यासल्यात खूप. गायत्री मंत्राचं सुद्धा मी खूप उपासना पुस्तकं वाचून सगळं बघितलंय, वनस्पतींवरचे रिझल्ट बघितले, हे बघितले. तर हे ह्याचं जे शास्त्र आहे ते आपलं एकच. म्हणून इथे एक सुधारणा की माझे आजार बरे झालेत, मी गोळी खाते, माझे आजार बरे झालेत, धन्यवाद द्या त्या गोळ्यांना.
त्याच्याही पलीकडे आपण ऊर्जाशास्त्र वापरतो. ऊर्जाशास्त्र सगळ्यात ऍडव्हान्स आहे. जगामध्ये नुसते असे रोग घालवायला लागलेत लोक. आता बघा, परवाच मी तुम्हाला सांगितलं ना, मेंदू श्रिंक झालाय, लहान मेंदू श्रिंक झालाय, सांगितलं ना. मग काय झालं, रिपोर्ट एक्सरे सगळं बघितलं. आणि मग ते रेकीकडनं वॉकर घेऊन गेले आणि रेकी घेतली की चालत आले बाहेर विदाउट वॉकर. काय बरं, म्हणजे त्यांनी असं 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 केलं. मग मी सांगितलं असं 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 म्हणजे काय. अरे जगात असे रोग घालवायला लागलेत. ऑनलाईन बसा, एक फोन मारा, तुमची ऊर्जाच बदलायची. म्हणजे काय बदलायचं, सगळं शिकलो आपण, औरच बदलायचे. इतकं पुढे गेलंय आपलं सायन्स सगळं. मग ऊर्जा आपण शिकतोय. मग या ऊर्जेनी लोक हील व्हायला लागलेत. कॅन्सर सारखे मोठे मोठे रोग हील झालेले आहेत, आपण बघितलं. मग आपण ते बिलीफ थेरपीचं पुस्तक बघितलं, डॉक्टर कोणतो, तो काय म्हणतो, ते म्हणतो आपल्या मनाला जे वागण्याच्या सवयी आहेत त्याच सगळ्या पेशी स्वीकारतात. मग आपल्या वागण्याच्या हे बदलल्यात आता. आपल्या बिलीफ बदलल्यात, आपल्या टेक्निक्स बदलल्यात. हे पण आपण सगळं शिकलो. मग सेलला सुद्धा ती सवय लावली आहे का? आणि त्याच्याही पलीकडचं सगळ्यात शेवटचं मला सांगायचं, ते मी नेहमीच सांगते. मी जर गोळ्या खाताना म्हणते माझा रोग बरा झालेला आहे, अरे म्हणजे तुम्ही फिजिकल लेवललाच अडकलाय ना. तुम्ही आता तुम्ही शरीरातच अडकून पडलाय ना. घ्या ना गोळ्या, कशाला एनर्जी तिथे घालवता. एनर्जी गोज वेअर इंटेन्शन गोज. कशाला इंटेन्शन ते इतकं क्षुल्लक लेवलचं हवंय की माझे रोग बरे व्हावेत. अरे रोग होऊनच जायचंय ना कधी. अरे बारीक सारीक कसेही लोक जे कॉन्शियस असतात, हेल्थ कॉन्शियस, कधी तेलकट खात नाहीत, तुपट खात नाहीत, गोड खात नाहीत, व्यायाम करतात, टेकड्या चढतात, तेही अटॅकनी कोसळतायत ना. आणि भले जाडे जुडे लोक तेल बिल सगळं खाऊन पिऊन, डायबिटीस शुगर खाऊन जगतायत. काय रहस्य, कोणी केलाय का अभ्यास? रहस्य आहे मन. माझ्या घरात जिवंत उदाहरण आहे माझ्या वडिलांचं. 94 वर्ष वय, डायबिटीस आहे, एथेच सगळं खातात. आपण जे मनाला देतो ना तेच रिझल्ट आणतं. शरीरही नाहीये, पेशीही नाहीये, तर आवही नाहीत. हे पण आपण शिकलो बिलीप पुस्तकातनं. कितीही अवयव तो वीक असू दे, तो आपलाच प्रोग्राम आहे. आपणच तो वीक अवयव तयार केलाय आणि आपणच तो स्ट्रॉंग करणार आहे. मग चमत्कार सुद्धा होतात. लिव्हर सुद्धा जनरेट झाले आपल्या लोकांचे, लिव्हर सेल्स जनरेट झाले. कितीतरी मिरॅकल्स घडलेले आहेत आपल्याकडे सुद्धा. आपल्याजवळच शक्ती येते. मी म्हणते ते शरीरासाठी काही मागूच नका ना. चला ना वरती शरीराच्या पलीकडे. आपण काही वेगळ्या लेअरला मागू, ऊर्जा लेअरला मागू, ऊर्जा शुद्ध करू, माझी ऊर्जा स्ट्रॉंग झाली, शरीरात आपोआप ती येणार आहे. काय व्हायचंय रोगांना होऊ देत. लर्निंग आहे ना आपलं. आपलं लर्निंग झालं छान म्हणूयात ना. आपणच तो शरीराचा रोग काय असेच आलेत काय? रोग ही आपले सोल प्रोग्रामच आहेत. ते आपले साथीदार आहेत. आपल्याला त्यातून शिकायचे. हे लक्षात घेतलंय आपण. या वरच्या लेवलला गेलोय आपण. म्हणून आपला मागणंच असं पाहिजे नाही. आता तर तुम्हाला सांगितलं, काही मागायचंच नाही स्वतःसाठी. सगळं जे मागायचे ते आपल्या धरतीसाठी मागायचे, निसर्गासाठी मागायचे, दुसऱ्यांसाठी मागायचे. दुसरा म्हणजेच आपण, तो आपलाच कण आहे. मग आता काळ पण कमी 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 व्हायला लागला. दिवसभरातनं कामही कमी आलेत. का तर तो काळच सगळा हे व्हायला लागलाय. निघून जाणार आहे तो काळ सुद्धा आता. काळ जो डायमेन्शन मध्ये बघतो, काल काय, आज काय, उद्या काय, हेच सगळं मर्ज होऊन जाणार आहे. हे कोण कोण अनुभवतंय बघा. मी तुम्हाला प्रश्न विचारते, फास्ट कोणाला वाटतंय? दिवस चटकन गेल्यासारखं कोणाला वाटतंय? एखादंच काम झाल्यासारखं कोणाला वाटतंय? तो खूप पुढे गेलेला आहे. कारण फास्ट चेतनेत तो आहे, फास्ट हायर ऊर्जेत आहे. म्हणून पटकन दिवस निघून जातोय त्याला. हे सगळे इंडिकेशन्स आहेत आपण किती ऊर्जेला आहे बघायचं. तर या सगळ्या गोष्टी आपण अजिबात विसरायच्या नाहीत, महत्वाच्या, लक्षात घ्या. आणि आपल्या इंटेन्शन्स आता तरी 1 महिना तरी काळजी घ्यायची आहे. आता इंटेन्शन आपला फक्त पुढच्या सोल प्रोग्राम ड्राफ्टिंगसाठी. ठीक आहे, आता आपण प्रोग्राम केला, आपल्याला काही कळलं नसेल. आता तर आपण हे सगळं ज्ञान घेतोय ना. मग पुढच्या जन्माचं काय सोल प्रोग्राम असावा? ठीक आहे, मुक्ती झाली, मोक्ष झाला, शून्य झालं, बुद्धत्व झालं. आता मी तुम्हाला सांगितले, कुठल्या तरी युगातली 3री आयामातली दुसऱ्या प्लॅनेटवरची पृथ्वी, तिथे आपल्याला काय हवे. मग हे तर आपण पेरायचंय. आता सगळा फोकस तिथे हवाय. हे सोडून द्या सगळं. हे जोवर आपण सोडत नाही लेअरच्या लेअर,
मनोमय लेअर, इमोशनल लेअर. कारण शरीर डिझॉल्व होणार नाही, कारण शरीर डिझॉल्व झाल्याशिवाय हे संपणार नाहीये सगळं. म्हणून ह्याच्या पलीकडे पुढचाच जन्म बघूयात आपण आता. तर खूप सुंदर मॅडमनी सांगितलं आहे, फक्त थोडी करेक्शन केली, ती कधीच विसरू नका, कोणीच विसरू नका. तर धन्यवाद सुचेता मॅडम तुम्हाला. अमृता मॅडम बोला आता तुम्ही. अथर्ववेदाच्या ज्या सूक्त आहेत ती, हा तर 4000 वर्षापूर्वी आपण जो आता कन्सेप्ट घेतलाय तो नव्हता. तर हा त्या बरोबर आहे. करताना मात्र आपण आपली प्रिन्सिपल लावायची आणि आपल्याप्रमाणे करायचं. पण आपण जेव्हा वेदांचं वाचन म्हणतोय तर हम्म त्याच्यामध्ये जे आहे तशाच आपण वाचल्या पाहिजे. बरोबर आहे. ते म्हणून आपण तर मी म्हटलं, तुम्ही म्हटलात, पण तुम्ही जे वाक्य वापरलं ना, आता मी हे इम्प्लिमेंट करणार आहे, शेवटी आपण तिथे मी औषधाला थोडं करेक्शन सांगितलं, बाकी काही नाही. तसं नाही करायचं, आपण बरोबर. वेदात जे आहे ते वाचलं पाहिजे, त्या त्या काळानुसार ते ते सगळं लिहिलेलं असतं आणि काळाप्रमाणे आपण पुढं जायचंय. तर तुम्ही जे इम्प्लिमेंटेशन करणार त्यात मी सुधारणा सांगितली. त्यामध्ये प्रेझेंट टेन्स बरोबर आहे हा मॅडम. हा कळलं, मला पण कळलं. बरोबर आहे. आणि त्यांनी जे मंत्र दिलेत, वनस्पौषधी दिली, त्यांनी पॉवर दिलेले आहेत त्या हो. वनस्पतींना, मंत्रांना. म्हणून एखादी वनस्पती एखादा फायदा करते, कारण ही पॉवर ऋषींजवळ होती. ऋषी ते सगळं सिद्ध करून आपल्याला देत होते. आणि पल्लवी मॅडमना मला असं सांगायचं आहे, त्यांनी लिहिलंय की कृमी म्हणजे जंत. कृमी म्हणजे जंत बरोबर आहेत, पण त्या डोळ्यांना दिसणाऱ्या कृमी आहेत. ज्या हम्म, डोळ्यांना दिसत नाहीत ते जंतू, म्हणजे हे सगळे रोग जंतू जे आहेत ते डोळ्यांना दिसत नाहीत बरोबर. पण ते असतात. आणि त्यांनाही कृमी असंच म्हणतात आपण. कृमी कीटक, पशु पक्षी असंच आपण एकंदर सायन्समध्ये शिकताना म्हणतो ना. कृमी कीटक म्हणजे काय, कीटकाचा एक वर्ग आणि कृमींचा दुसरा वर्ग. कृमीमध्ये डोळ्यांना दिसणाऱ्या, डोळ्यांना न दिसणाऱ्या, असं ते वर्गीकरण आहे. म्हणून त्या बरोबर काळामध्ये आहे. प्रश्न विचारत राहा आणि शंकाही विचारत राहा. त्याशिवाय चर्चा झाल्याशिवाय आपला उपयोग नाहीये. जंतूंना मॅडम सांगतायत छान, पण चर्चा अथर्व ही मस्त वेदात आहे. तरी तसंच म्हटलेलं आहे. हम्म. म्हणून हे जे वनस्पतींचं जे आहे ना, त्यासाठी मी मॅडमना म्हटलं अथर्ववेद घ्या. चालेल. अमृता मॅडम अच्छा. बोला. हा हा, मला सांगायचं होतं की करताय का? हा हा बोला. हा, मला सांगायचं होतं की आज जे अथर्ववेदात सुचिता मॅडमनी सांगितलं, खूप छान सांगितलं. धन्यवाद मॅडम. तर त्याच्यात जे म्हणजे कम्युनिकेशन करायचा पार्ट होता, की पहिला धन्यवाद पण द्यायचे आणि त्याला दटवायचं पण. तर ह्या गोष्टी अजून पण बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. खूप कमी ठिकाणी वापरतात पण आहेत. 1-1.5 वर्षापूर्वी असंच एका रिसॉर्टला गेले होते. तिथे केरळचे एक जण होते, ते रिसॉर्ट चालवणारे, इथेच पुण्याजवळ. तर ते 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. ते सांगत होते की त्यांच्या एरियामध्ये जी घनदाट जंगल आहे, तिथे असे खूप सिनियर लोक आहेत, 90च्या पुढचे वगैरे, जे की ही साधना केली त्यांनी. आणि कुठल्या आजारावर कुठलं औषध आहे हे सगळं ते जंगलातनं जाऊन शोधून आणतात. आणि त्यांचं जे काय आहे ते जंगलातच कुठेतरी आहे, थोडंसं आउटसाईडला असं, म्हणजे शहरांपासून किंवा जिथे वस्ती आहे तिथून पासून जवळ, पण एकदम घनदाट जंगलात नसताना. तर मग त्या मध्यावर कुठेतरी. आणि ते लोक काय करतात की आपल्याला माहिती आहे आता भारतात सगळ्यात जास्त सुशिक्षित राज्य म्हणजे केरळ आहे. तरी तिथे हाय हाय लेवलच्या टेक्नॉलॉजी असून पण जेव्हा एक्स्ट्रीम कंडिशनला रोगी जातात तेव्हा ते अशा लोकांकडे येतात. आणि तिथे अशी धारणा आहे की एक असं, जसं आपल्याकडे आता रस्त्यात दगड वगैरे ठेवल्यात, त्याला म्हसोबा गणपती वगैरे केले आणि लोक त्याला पुजतात, मग ते सिद्ध म्हणजे काय आहे ती इच्छा पूर्ण होतं, अशा टाईप मध्ये. ते जे कोणी औषध देणारी लोक असतात ना, त्यांच्याकडे पण ते काही मंत्र तंत्र वगैरे हे सगळं वापरणारी आहेत. तर ते सांगत होते की तिथे अजूनही आत्ताच्या घडीला पण, की खूप शिकलेले, तिथे माहिती आहे आपल्याला केरळला लँडलॉर्ड लोक आहेत, खूप श्रीमंत, आणि म्हणजे खूप सोनं वगैरे असलेले खूप श्रीमंत असे. तर ते लोक सगळे ट्रीटमेंट घेऊन काही इलाज होत नाही, तेव्हा अशा लोकांकडे येतात. आणि तिथे फक्त एकच रूल आहे की ज्यांचा विश्वास म्हणजे भाव महत्वाचा आहे, जे आता मॅडमने सगळं सांगितलं, की सगळ्याच्या मागचं एकच आहे की भाव. मग त्यांचा एक रूल आहे की तुमचा विश्वास पाहिजे त्याच्यावर, मग तुम्ही यायचं. तिथे ते पैसे वगैरे असं काहीच कंडिशन नाही आहे. त्यांचं फक्त एकच आहे की तुमचा भाव असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, तरच यायचं. आणि ते तिथे म्हणजे हे तंत्र वापरतात, म्हणजे जसं झाडू मारणे वगैरे, ब्लॅक मॅजिक आपल्याला माहिती आहे थोडक्यात, तशा पद्धतीनं औषध देतात ते जडीबुटीवालं. त्याच्यानंतर ते देण्याआधी त्याला प्रार्थना वगैरे हे सगळं करतात आणि जडीबुटीनं त्याला मारतात, म्हणजे बाजूला त्या झाडून. आणि त्या रोगाला सांगितलं जातं की तू चाललायस. आणि म्हणजे ते सांगत होते की कॅन्सर सारखे रोग पण एका ट्रीटमेंटमध्ये, म्हणजे ते एकदाच त्या माणसाकडे जातात आणि ते औषध आणि हे तंत्रमंत्र केल्यानंतर त्या माणसाचा शेवटच्या स्टेजचे कॅन्सर पण खूप बरे झालेत. पण खूप कमी लोक तिथपर्यंत पोहोचतात.
म्हणजे सगळं करून येऊन. आणि तिथे त्याचा असं योग काही आहे ते पोचतात. पैसे वगैरे काही नाही तिथे, एवढंच आहे की भाव पाहिजे. मग तुम्ही 1 रुपया जरी ठेवला, एनर्जी एक्सचेंज जसं म्हणतो आपण, हा. तसं काही पण तुम्ही काहीही द्या तिथं, फक्त तुमच्या भावपूर्ण म्हणजे श्रद्धेने द्यायचंय. मग तुम्ही 1 रुपया जरी दिला किंवा एक नारळ जरी ठेवला, जे काय असेल ते, तर ती गोष्ट अजूनही तिथे वापरली जाते. तर त्याच्यावरनं कळालं की ही जी काय अथर्व वेदातली गोष्ट आता मॅडमनी सांगितली, सुचेता मॅडमनी, ती अजूनही इम्प्लिमेंट होते. आणि त्याच्या पण आधी सुश्रुत ग्रंथ वगैरे झाले की ज्याच्यात शल्य चिकित्सा वगैरे सांगितली आहे की बिना आपलं काय म्हणतात भूल देण्याच्या औषधाशिवाय शस्त्रक्रिया केल्या जायच्या. तर हे सगळं आपल्याच भारतीय संस्कृतीतल्या गोष्टी आहेत, जे की बाकीचे लोक वापरतात. आता आपण थोडंसं विसरलो. तर सगळ्याच्या मागे एकच आहे की भाव आपला असेल तर त्याचं फळ मिळतं. जसं मॅडमने सांगितलं की डॉक्टरचा पण उपाय कधी होतो, ज्याच्यावर विश्वास असेल तेव्हा. आणि ऊर्जेने सगळं होतं. तर ऊर्जा कधी निर्माण होते, तर आपल्या भावातनं, इमोशन मधनं ऊर्जा निर्माण होते. आपण ज्या भावातनं ते करू त्याप्रमाणे ती ऊर्जा मिळणार आहे, त्याप्रमाणे ते रोग बरे होणार आहेत. तर हे सगळं आता म्हणजे मी 1.5-2 वर्षापूर्वी ऐकलं त्यांच्याकडनं, तेव्हा खूप आश्चर्य वाटलेलं की अरे हे या गोष्टी अजूनही आहेत. म्हणजे तंत्रमंत्र पण आहे आणि त्यात आयुर्वेदिक औषधं पण आहेत. पण ती औषधं पण ठराविक माणसाने दिली तरच होतात, कारण ती साधना त्यांनी केलेली आहे, जे कोणी पर्टिक्युलर माणसं आहेत ना. मग मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही मग इथे येऊन हे बाकीचे जॉब करण्यापेक्षा तुम्ही ती गोष्ट का नाही शिकत तुमच्या पूर्वजांकडनं वगैरे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता सगळेजण हायर लेवलला म्हणजे काय म्हणतो आपण, भौतिक जगात रमलेत ना, की बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. मग त्यामुळं ते सगळे असे इकडे सिटी लेवलला शिफ्ट झालेत. आणि ह्या सगळ्या म्हणजे आयुर्वेदाच्या किंवा ह्या गूढ ज्ञान असलेल्या गोष्टी आहेत ते कोणी नाही करायला जात, ठराविकच लोक अजून पण ते करतात. आणि अजून एक सांगायचं होतं की ग्रॅटिट्यूड म्हणजे म्हणजे माझी आजी आता मला वाटतं अबाऊ 85 इयर्स आहे. पण ती काही जरी करायचं असेल ना, म्हणजे पाणी जरी प्यायचं असेल तर पहिला नमस्कार करते. गोळ्या जरी, म्हणजे तिला काहीच आजार नाहीये, पण आता ते टॉनिक वगैरे दिलं जातं की जेवण जाऊ दे म्हणून, तर ते सुद्धा घेताना ती नमस्कार करते आणि मग घेते. मग तिला किंवा पाणी भरताना आपण कळशी वगैरे रिकामी करतो, मग ती धुवून झाल्यावर त्या कळशीला नमस्कार करणार आणि मग पाणी भरणार. तर तिला, किंवा गॅस चालू करताना पहिला गॅसला नमस्कार करणार, मग गॅस चालू करणार. गाडीत बसताना कारमध्ये आधी दार उघडल्याबरोबर त्या गाडीला नमस्कार करते आणि मग बसते. तर तिला जेव्हा मी विचारते की हे का, तर ती म्हणते की त्याच्यामुळं आपलं सगळं होतंय. इव्हन कळशीला आपण पाणी भरतोय, त्याच्यात पाणी भरलं जातंय म्हणून पाणी नसताना आपण पाणी पिऊ शकतो. तर ते ग्रॅटिट्यूडचा खूप इम्पॉर्टन्स आहे की त्याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होतो. तर हे प्रत्यक्ष अनुभव आहेत. मॅडमनी पण सांगितलं त्यांच्या वडिलांचं की भाव महत्वाचा आहे. तर हा अनुभव शेअर करायचा होता. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. छान अमृता मॅडम, खूप छान. ऍक्च्युली पंचमहाभूतांना पूर्वी देवच मानलेले आहे ना. आणि देव अशासाठीच मानलेले की पंचमहाभूत यांना देव मानलं तर ही ग्रॅटिट्यूड भावना येईल, सरेंडर आपण त्याला हो. आणि सरेंडर झाले की हे पंचमहाभूतांचं शरीर चांगलंच राहणार आहे. तर पूर्वीच्या सगळं लोकांना त्या जलदेवता, वायुदेवता, या देवता समजूनच ते सगळं हे करतात. इवन वृक्षांना सुद्धा देव मानायचे, पूजा करायचे. तर ग्रॅटिट्यूड, आपण ग्रॅटिट्यूड भावनेत गेलो की पहिलं काय होतं, तर फ्रिक्वेन्सी वाढते, ऊर्जा वाढते. त्यामुळं काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी वाढली, ऊर्जा वाढली तर आपल्याला जे काही आहे हवं आहे ते मिळणारच आहे त्या क्षणाला. तर सगळ्यात महत्वाचं ग्रॅटिट्यूड भावनेत सतत राहणं, म्हणून तर हे फार महत्वाचं आहे. आता मॅडमनी त्याच्यात हरिद्रा, हळद वगैरे सांगितलं. ऍक्च्युली परवाच मला असं वाटलं होतं, का तर माझ्या वडिलांचंच सांगते मी, दुधात ते हळद टाकून पितात कित्येक वर्ष झालं. आता ते शैलजा मॅडम कडनं माझ्याकडे आले तर मी काय केलं, त्यांना वेलची टाकून दिली. मी लॉजिकली विचार केला की आता एवढं ऊन आहे, एवढी हीट आहे, तर हळद उष्ण आहे तर कशाला द्यायचं, म्हणून मी वेलची टाकून दिली. तर ते म्हणाले, हळद नाही टाकली का तू, हळद टाक. मग दुसऱ्या दिवसापासून मी हळद टाकायला लागले. मग नंतर मी विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की हे हळद हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण कोरोनाच्या काळात बघितलं की हळदीचं केवढी करोडो रुपये लोकांनी मिळवले, हळद ज्यांनी उत्पादित केली. कारण त्या हळदीतनच ते कोरोना व्हायरस नष्ट होणे, इम्युनिटी वाढणे हे गुण आहेत. आणि आता जर काही पुढे असं येणार असेल तर ती हळद ही इम्युनिटी वाढवणारी असेल. तर मी त्याच्यावर विचार केला ना, असं म्हटलं सगळ्यांना सांगू ज्यांना कोणाला खूप हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा काही वाटतं, त्यांना आपण सांगू सकाळी व्हर्टेक्स वॉटर करताना थोडीशी हळद टाकत चला पाण्यामध्ये, किंवा तोंडात टाकाई हळदीची पुडी ठेवा, डबा ठेवा, थोडीशी हळद तोंडात टाकत चला आणि मग व्हर्टेक्स वॉटर पित चला, किंवा ते पाण्यात हळद टाकून करत चला. असं मी परवा ठरवलं. परत म्हटलं की उष्णता होईल, आपल्याला माहिती नाही.
कारण मी वडिलांना विचारलं तर ते म्हटलं, ते म्हणाले मला काही उष्णता वगैरे जाणवत नाही. तसं आपल्याला काय होईल माहिती नाहीये, म्हणजे हळद खूप उष्ण असते हे मला माहितीये. पण तरी तुम्ही हे करून बघा, आणि खरंच एक सुंदर हळद हे रसायन आयुर्वेदातलं आहे, आणि आता पण त्याचा उल्लेख आला म्हणून मला ते एक आठवलं. तर मी मॅडम करू थोडं शकते. मी हा, हळदीबद्दल सांगू का? सांगा म्हणजे ना. मी रिसर्च मध्ये आपल्याला आता पार्किन्सन्स आणि अल्झायमर हम्म. नावाचे रोग माहिती आहेत जे हम्म. मेंदूशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यावर उपाय म्हणजे गोळ्या वगैरे ज्या देतात त्या ठराविक महिन्यानंतर नाहीच चालत. त्या म्हणजे रेझिस्टन्स क्रिएट करतात, मग त्या बदलाव्या लागतात सारखं सारखं, आणि एक स्टेज अशी येते की औषधं चालणं बंद होते. त्यामुळे बऱ्याचदा जे सिनियर लोक असतात ना, शक्यतो त्यांना म्हणजे 80 म्हणजे 60 वयानंतर हे आजार होतात. तर त्यांना सांगतात की आता काही उपाय नाही, म्हणून जेवढे दिवस जगतील तेवढे जगतील असं. तर हम्म. जेव्हा रिसर्च चालू होता अल्झायमरशी रिलेटेड, मी जेव्हा काम करत होते पहिल्या माझ्या इंडस्ट्रीत तिथे अल्झायमरवर रिसर्च चालू असताना आम्ही खूप सारं लिटरेचर वाचत होतो. तर फॉरेन मध्ये असं कळालं की आपल्या हळद जी आहे त्याला गॉडफादर म्हणतात, ऍक्च्युली गॉडफादर ड्रग म्हणतात आपल्याकडे त्याला. हम्म. त्याच्याबद्दल काही पेटंट वगैरे नव्हतं फाईल केलं. आणि मला वाटतं अमेरिकेमध्ये त्यांनी पहिला पेटंट फाईल करायचा प्रयत्न केला. मग आपल्याकडच्या लोकांना कळालं की अरे ही तर आपण इतके वर्ष वापरतोय पण आपण कधीच त्याचं पेटंट किंवा असं काही फार त्याला महत्व दिलं नाही. आणि त्या लोकांनी आता अलीकडं त्याला पेटंट वगैरे फाईल करायचा प्रयत्न केला. मग आपल्याकडच्या लोकांनी आयुर्वेद आयुर्वेदाचार्य वगैरे जे लोक असतात त्यांनी त्यांना सांगितलं की हा तर आमच्याकडे खूप आधीपासून वापरतात आणि आम्ही त्याला तर गॉडफादर ड्रगच म्हणतो म्हणून. मग ते आपल्या देशाने पेटंट फाईल केलं आणि त्यांना ते रिजेक्ट करायला लागलं त्यांचं पेटंट. आणि त्याचे फायदे इतके आहेत की त्या मेंदूशी रिलेटेड जे अल्झायमर आणि पार्किन्सन सारखे रोग आहेत त्याच्यावर एकच मला वाटतं औषध आम्ही तेव्हा सर्च करत होतो तेव्हा मिळालं होतं की एका विशिष्ट जातीचा साप आहे त्याचं विष आणि त्या विषापासून बनवलेलं औषध ते थोडस चांगला रिझल्ट देत होतं तेव्हा. म्हणून आम्ही त्याला एक ऑप्शन म्हणून दुसरं शोधत होतो. तेव्हा आम्हाला हे हळदीचे जे काय आम्ही प्रयोग करून बघितले त्याच्यात ते हळदीचे प्रयोग केल्यानंतर सेम रिझल्ट मिळत होता. आणि लिटरेचर पण मिळालं तेव्हा की ही जी हळद आहे ती मेंदूसाठी खूपच चांगली आहे. आणि तेव्हापासून म्हणजे हे जेव्हा मी वाचलं, मला वाटतं ही 2015ची गोष्ट आहे. जेव्हा मी हे वाचलं सगळं आणि तेव्हा रिसर्च करताना हे सगळं कळालं आम्हाला की त्याचा एवढा फायदा आहे. तर तेव्हापासून मी माझ्या घरी किंवा माझ्या सासूबाईंना वगैरे जेवढे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या सगळ्यांना सांगितलं की जेवणात जितकं तुम्हाला म्हणजे आता डायरेक्ट हळद खाल्ल्यावर उष्णता होते वगैरे सगळं मान्य, बऱ्याच जणांना सूट नाही होत. तर तेव्हापासून मी सगळ्यांना सांगते की जेवणात तुम्ही जितक्या काही गोष्टी बनवता, आमटी भाजी भाजी काही जे काही बनवणार असेल फोडणीच्या गोष्टी तेव्हा त्याच्यात हळद टाकत जा की जेणेकरून थोडा तरी अंश. आणि म्हणून हे पार्किन्सन्स आणि अल्झायमर सारखे रोग आहेत ते आपल्या देशात कमी आहेत तुलनेने फॉरेन कंट्रीज पेक्षा. कारण हे आपण पूर्वीपासून खात आलोय हळद कुठल्या ना कुठल्या रूपात तरी. त्यामुळे आता तो थोडासा इंटेक म्हणू आपण की आता कमी झालाय तर आपण तो अशा पद्धतीने वाढवू शकतो आपल्या जेवणात वगैरे डायरेक्ट जर सूट होत नसेल तर. तर हे एक सांगायचं होतं. थँक्यू. हो. हळदीचं तुम्ही सांगितलेलं ते बरोबर होतं. आता मेंदूवर जे काही आपण ओंकारात मी सेशन घेतलं, पिट्युटरी ग्लॅन्ड, पिनियल ग्लॅन्ड, त्याच्यावर सुद्धा हळदीचा परिणाम होतच होतो, आणि खूप चांगला परिणाम होतो. हळदीत क्युमिन काहीतरी नावाचा एक घटक आहे, तो हे कुरकुमीन. सगळं करतो. काय? कुरकुमीन. हा, कुरकुमिन. तर तो हा सगळा परिणाम करतो. आणि त्यामुळं पण हे कच्च्या हळदीचं पण महत्व आहे मॅडम. कच्ची हळद पाहिजे जेवणात, हो, तर आपण actually घेतोच. कच्च्या कच्ची किंवा हळदीचं महत्व हा, आहे. हे कुरकुमीन कंटेंट जे आहे ना ते हा. कच्च्या हळदीमध्ये जास्ती हा. असतं. हे हळदीमध्ये आणि परवा एक व्हिडिओ डोळ्यापुढे आला, त्याच्यामध्ये ते सांगत होते हळकुंड आणून ठेवा घरात. हळकुंड घरात आणून ठेवा, आणि अजून महत्वाचं त्यांनी सांगितलं की नॅचरल हळद पाहिजे घरात, स्वतः केलेली. माझ्या घरात तुम्हाला मी सांगितलं, मी कधी असलं विकत आणत नाही. मी हळद कशी तयार करते सांगते. मी राजापुरी हळकुंड आणते. पहिल्यांदा रात्रभर उकळलेल्या पाण्यात टाकते. सगळी त्याला फक्की वगैरे काय काय मारलेलं असतं, ती सगळी निघून जाते. सकाळी स्वच्छ अशी हळद होते, फुगते सुंदर. मग ती हाताने तुकडे किंवा हे करायचं. लोणचं विंचं तुम्ही काही सांगू नका ओ, कच्च्या हळदीचं लोणचं सुद्धा तुम्ही त्याच्यात तेल ओतता ना मॅडम. तर मी काय सांगते ते ऐका. तर ती हळद अशी फुललेली तोडायची आणि मग दळून आणायची. तर त्या व्हिडिओत ते तेच सांगत होते, बाजारातली हळद नव्हे, तुम्ही मोठे हळकुंड, गावरान हळकुंड आणून ठेवा घरात आत्ता, पुढे जे काही येणार आहे त्यासाठी, असं त्यांनी सांगितलंय. त्यावरनं आता मला सहज आठवण झाली. तर बघा, अशी हळद पाहिजे, विकतची हळद आणून काही होणार नाहीये. कच्ची हळद आहारात वाढवली पाहिजे. वाटलं तर सकाळी पाण्याबरोबर प्रयोग करून बघा.
लोणचं तर खाल्लं पाहिजे, हळदीची भाजी खाल्ली पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपण कितपत रोज खाणार आहे का? लोणचं खाऊन काही फरक पडणार आहे का? नाही पडणार आहे. एकदा खायचंय हळद, एकदा हळद लोणचं जाऊ शकतं. तर हे पुढं सहजपणे जाऊन त्याच्यावर पाणी पिणं सगळ्यात सोपं, ते करू शकता. तर चला, अं, मॅडम मी एक बोलू का? बोला की. तसं आहे म्हणजे ग्रॅटिट्यूड बद्दल बोलायचंय मला. मी बोला जेव्हा बोला. तिकडे गेले होते व्हिडिओ सुरू करा. पहिल्यांदा अमेरिकेला गेले ना, हा. तर तेव्हा मी बघितलं की सर्वजण आपले सॉरी थँक्यू, सॉरी थँक्यू, बसमध्ये चढताना त्याला हाय म्हणायचं ड्रायव्हरला, उतरताना थँक्यू. घरात सुद्धा टीचर स्टुडंट थँक्यू सॉरी, थँक्यू सॉरी. घरात सुद्धा एकमेकांना, आईला थँक्यू, वडिलांना थँक्यू, भावंडांमध्ये सॉरी थँक्यू. तर मी रश्मीला म्हटलं हे काय ग ह्यांचा फाजीलपणा, सॉरी थँक्यू, सॉरी थँक्यू असं काय सारखं म्हणतात की काय? पण आता मला ते कळतंय इट इज द ग्रॅटिट्यूड, आणि ते आपल्या पुढे आहेत या बाबतीमध्ये. त्यांच्यामध्ये ग्रॅटिट्यूडचं खूप आहे. लगेच काही झालं, छोटीशी गोष्ट झाली तरी थँक्यू म्हणायचं किंवा सॉरी म्हणायचं. तर ते अतिशय महत्वाचं आहे. आणि आता मी पण छोट्या छोट्या गोष्टींना पण सॉरी किंवा थँक्यू म्हणायला सुरुवात केली. मी ती माझी कामवाली जाते सांगते मला मी जाते तेव्हा तिला पण मी थँक्यू म्हणते. सुचिता मॅडम, तिकडे एक आठवडा थँक्स गिव्हिंग म्हणून सेलिब्रेट केला जातो, हे माहित असेलच ना तुम्हाला? हो हो. माहिती आहे. आठवड्यात थँक्स गिव्हिंग असतं नोव्हेंबर तिथे. मध्ये असतो साधारण. हा, येस. त्याचं खूप महत्व आहे. खूपच महत्व आहे. पण चांगलं आहे, त्यांच्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्याव्या. आता तर मॅडम आपल्याला शिकवलंच आहे. म्हणूनच मी म्हणते, आपण किती संधी घेतो ग्रुपवर थँक्यू म्हणण्याची. आता बघा ना, तुम्हाला प्रोग्राम किती जण म्हटले. हो ना, खरंच आहे मॅडम. स्वतःच एक वाक्य. आता ते जर धन्यवाद नुसतं प्रथा ठेवली असती ना, सगळ्यांनी बऱ्यापैकी टाकलं असतं धन्यवाद धन्यवाद. तसले धन्यवाद आणि तसले थँक्यू काय उपयोग नसतो. हा, म्हणजे कोरडे ते सुद्धा धन्यवाद. भावपूर्ण म्हणावं लागतं, त्या ऊर्जेला जावं लागतं. तर चला, सगळ्यांना धन्यवाद. भेटूयात ओंकार ध्यानाला.